पण सगळे रोटेरियन्स नसतील, काही ॲड्स हां असतील. बरोबर. स्क्रीन दिसतोय? हा दिसतोय आता. ओके. कोणाच आहे? सगळ्यांना म्यूट करतो आणि कॉल द मीटिंग टू ऑर्डर. सगळ्यांना म्यूट करतो. कॉल टू ऑर्डर. I call this meeting to order. Please rise for the national anthem. एक मिनिट, there is some problem. Just I call this meeting to order. Please rise for the national anthem. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा। विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा। तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे। गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। आजच्या 30 नोव्हेंबरच्या मीटिंगमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपला वीकली प्रोग्राम आपण पहिल्यांदा नॉमिनेशन कमिटीचं इलेक्शन ऑनलाईन पद्धतीने करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपल्याच क्लबच्या रोटेरियन डॉक्टर मृणाल नेदलेकर होमिओपॅथी मिथ्स अँड फॅक्ट्स या विषयावरती आपल्याशी संवाद साधणार आहेत. आजचा दिवस फार विचित्र आहे. आज आपण रोटरी बिझनेस
फक्त नॉमिनेशन कमिटी इलेक्शन एवढाच ठेवलेला आहे. आज आपण कुठलेही बर्थडेज, कुठलेही ॲनिव्हर्सरीज आणि कुठल्याही प्रकारचे कॉंग्रॅच्युलेशन्स आज आपण सेलिब्रेट करणार नाही आहोत. कारण आज आपण आपली ही मीटिंग एका व्हेरी सॅड नोटवरती चालू करत आहोत. तर फर्स्ट वी विल ऑफर द कंडोलन्सेस. आपलेच विजय गोखले, he lost his mother, Mrs. Malti Gokhale. She passed away due to old age on 15th November at the age of 88. ईश्वर त्यांच्या आत्म्याला सद्गती देवो. आणि दुसरा कंडोलन्स, yesterday was a very bad day for all of us. That is, on Sunday 29th, we lost our new member, Rotarian Satish Kulkarni. He suddenly left for heavenly abode, leaving all of us shell-shocked. All of us are grieving, and we have still not come to terms with the sudden loss of our new member. Unfortunately, association of our members with Satish was very brief, and the corona pandemic did not allow us, or many of us, to interact with him in person or physically. However, the BOD members were fortunate to interact with him when we had invited him on 20th November for our in-person first BOD, and he, along with our new member Akshata, both of them attended the meeting. We could never imagine that within a span of 10 days, we would be assembling to offer our condolences. Satish was a very close friend, my personal close friend, because he used to stay in our society only. He was on the managing committee of our society. And on Friday, just a day before, we had about 2 hours of meeting with Satish, and we discussed a lot of issues. I just did not realize that there is something going wrong in his body. Satish was a very successful professional. He had worked in Nigeria for a long period of 12 years. And he was managing consumer industry in a very high administrative capacity. After returning to India, he started and developed a unique business of jewelry export, and he had an export unit at Jaipur. He leaves behind Anne Rekha, and in this hour of grief and shock, we are all with her. ईश्वर सतीश यांच्या आत्म्याला सद्गती देव. आता आपण इथेच थांबूया. अँड नाऊ आय रिक्वेस्ट आवर यशवंतराव, who is the convener of the nomination committee election, to take the proceedings further. Over to you, Yashwant. सर्वांना नमस्कार. आता आपण जे इलेक्शन घेत आहोत त्याचं प्रयोजन बोर्ड ऑफ डायरेक्टर्स वर्ष 21-22, सेक्रेटरी फॉर द इयर 22-23 आणि प्रेसिडेंट फॉर द इयर 23-24 हे यासाठी आपण इलेक्शन घेत आहोत. सर्व रोटेरियन्स या इलेक्शन मध्ये एलिजिबल आहेत. फक्त ऑनररी रोटेरियन्सना इलेक्शन मध्ये भाग घेता येणार नाही. आणि ज्यांनी आपली नावं विड्रॉ केली आहेत त्यांना व्होटिंग करायचा अधिकार आहेच. हे फक्त मी नवीन मेंबरच्या माहितीसाठी सांगतोय. तुम्हाला एकदा बॅलेट पेपरचा ऍक्सेस मिळाला तर तुम्हाला सर्वांना एकूण 6 मतं द्यायची आहेत. तुम्ही 6 पेक्षा कमी मतं देऊ शकता, पण 6 पेक्षा जास्ती मत दिलं तर ते बॅलेट पेपर बाद होईल. आणि ज्यांनी नावं विड्रॉ केली आहेत त्यांचे अर्थातच नावं बॅलेट पेपरवर असणार नाहीत. 7वा मेंबर या कमिटीचा म्हणजे प्रेसिडेंट इलेक्ट शोभाताई या कमिटीचे एक्स ऑफिशियल मेंबर आहेत. ते त्यांचंही नाव ह्या बॅलेट पेपरमध्ये असणार नाहीये. तुम्ही तुमच्या पसंतीचे कोणत्याही 6 कॅन्डिडेट समोर क्लिक करा. सर्वात जास्ती ज्यांना मतं मिळतील तो ह्या कमिटीचा कन्व्हेनर म्हणून घोषित केला जाईल. 6व्या नंबरसाठी एकापेक्षा जास्ती लोकांना समान मते मिळाली तर ते सर्व लोक नॉमिनेशन कमिटीचे मेंबर म्हणून राहतील. आता संजीव चौधरी आपल्याला या इलेक्शन प्रोसेसच्या डिटेलमध्ये माहिती देईल. तरी आपण सर्वांनी विचारपूर्वक मतदान करावं अशी आपल्याला विनंती आहे. ओव्हर टू संजीव.
शरद मला स्क्रीन शेअर करायचं आहे. हो हो, मी पॉज केलं, तू कर शेअर. गो तुला यू गो अहेड अँड शेअर स्क्रीन संजीव. हो हो करतो. हा दिसतोय का तुम्हाला स्क्रीन? हा आता आलाय. आलाय. हा तर आता 38 लोकांनी रजिस्टर केलेलं आहे, पण इथे जास्त लोक दिसत आहेत. मला लगेच दिसतंय की तुषार अटेंडन्स नाही मार्क केलाय. करतो. याच्यात तुमचे नाव बघून घ्या. बघा आता जे सध्या ज्यांनी रजिस्टर केले आहेत ना ते स्क्रीनवर दिसतील. 38 लोकांनी केलेले आहेत. हो दिसतंय दिसतंय दिसतंय. हो, दिसतंय. जस्ट एक मिनिट आपण आहे की नाही. संजय स्क्रोल करतायत खाली. हा संजीव तू स्क्रीन रिफ्रेश कर, म्हणजे 38 चे 39 झाले चौधरी का? येत नाही वाईट तर मी हा तुम्ही बरा ना. नाही चार्ट नाही येतो, चार्ट. अटेंड कसं करायचं सांग झुमिंगच्या परत. चार्ट बघा. परत सांग चॅट मध्ये जाऊन काय हा काय करायचं. हे बघा चार्ट मध्ये आहे ना तुम्हाला ही लिंक दिसेल, अशी अटेंडन्स फॉर्मची ही अशी लिंक आहे. बर. तुम्हाला असा फॉर्म दिसेल. हम्म. याच्यामध्ये मार्क युअर अटेंडन्स इथे क्लिक केलं की सगळ्यांची नावं दिसतील. आपलं नाव सिलेक्ट करायचं. आपलं काय आहे? ठीक आहे ठीक आहे. ओके याच्यामध्ये आणि सबमिट करायचं. ओके. संजय मला चॅट मध्ये काही दिसत नाही, पण मला पण नाही दिसत. परत टाक. मी व्हॉट्सअपवर केलेलं आहे. व्हॉट्सअपवर जी हो, लिंक पण- आली ते हो हॅलो अच्युत, व्हॉट्सअपवर chart लिंक पण असेल. आहे. पाहिजे तर चॅटवर नाही दिसत आहे. नाही मग आपली काय दिसत लिंक येते. नाही, ते माहिती असेल तर तुम्हाला थोडं scroll लॅपटॉप वरती आहे. मागे. म्हणजे हो हो चालतंय. करून करतो मग. ठीक आहे, नो इश्यू. आणि ही परिस्थिती अटेंडन्स मार्क केला आहे, तर आम्ही म्हणजे कन्व्हेनर यशवंतराव करा ना. संजू परत एकदा चॅट विंडो हो. टाक ना लिंक. त्यांना याच्यातनं सोपं जाईल आपल्या व्हॉट्सअप मोबाईलवर. मध्ये सोपं जाईल. व्हॉट्सअप मध्ये आहे लिंक. RCS ऑफिशियलच्या. संजू काय इथं एक तर रेंजचाही प्रॉब्लेम आहे बिबीवाडीला माझ्या, काय कळत नाही. मग व्हॉट्सअपला बघा ना, व्हॉट्सअपला बघायचे. दोन्हीकडे प्रॉब्लेम येतोय, इथं होत नाहीये, काय कळलं. म्हटलं क्लिक मोबाईलचा केल्यावर डेटा असेल ना, बोलतोय का? मोबाईलला डेटा असेल ना, मग वायफायचा काही संबंध नाही. काहीतरी गोंधळ होत. नाही, तुम्ही एवढं संजीव तू मार्क नाही करू शकत का? हो, हो. हा तू संजू मार्क कर ना. मी करू Writer's शकतो. behalf. हा आता यांचा आहे ना, कोणाचा करू? वाईकर. वाईकर. हा वाईकर राजेंद्र. हा खूप वेळ हा. करण्यामध्ये. हा यांचा केला मी मार्क. कोणाचे विचारू. थँक्यू थँक्यू. हा तुषार माझं तुमचा झालंय. माझं झालं संजू. माझं झालं ना. केला ना तुम्ही? हो हो हुशार. हो आला. हो आलं. मी केलं नवात आहे. No. आलंय. मी सुद्धा आत्ताच केलंय. आय होप हा. इट इज देअर. अविनाश कुलकर्णी. एकदम सोपं आहे. ते attendance लावलं झालं. हा माझंही झालं. सबमिट करायचं होतं. ऍक्च्युअली मी व्हॉट्सअपला लिंक पण टाकली आहे. तुम्हाला बघता पण येईल हा डॅशबोर्ड सारखा. ऑफिशियलला पण आहे ही लिंक. वरती जा संजू. हा? स्क्रोल कर. स्क्रोल वर जा.
म्हणजे एक गोष्ट आता जी लिस्ट आहे दिसते समोर हम्म. ती म्हणजे विड्रॉ न केलेल्या लोकांची लिस्ट ना, म्हणजे कॅन्डिडेट नाही, नाही. नाही, हे नाही, नाही, आता नाही. तुम्ही Attend करणार. अटेंडन्स आहे. तुम्ही वोटिंग करायला आला याचं कन्फर्मेशन आहे. ओके. हे सगळे वोटर्स आहेत. नाही वोटर्स नाही, हे फक्त अटेंड करणारे लोक आहेत. आणि- हा वोटर्स Attend वोटर्स करणार आहे. हा, वोटर्स बरोबर. वोटर्स करेक्ट. म्हणजे नाही, voters. voters, ants नाही आहेत ना त्याच्यात. नाही ॲन्स नाहीये. हा. तर हे बघा आता 47 झालेले आहेत. 2 पाहिजेत अजून. नाही ॲन्स असतील ना याच्यामध्ये. 49 आहे टोटल. हीच लोक मतदान करू शकतात ना यशवंतराव? हा ही लिस्ट 47 लोकच वोटिंग करणार आहे. हो हो हो, पण 2 कोणी अटेंडन्स मार्क केला नाहीये त्यांचं इथं बघतोय. 49 आहे इथे. हम्म. एकतर दोन याच्यावर केलं असेल तरी प्रॉब्लेम येईल किंवा बरं. ॲन्स लॉग इन असेल तरी प्रॉब्लेम. म्हणजे तर हे फक्त एकदा कन्फर्म करून घेऊ आपण. संजय तू एकदा लिस्ट हळूहळू स्क्रोल कर, प्रत्येकाने आपलं नाव आहे का चेक करेल. हा सर्वांचं वरती सरपा ना. वरती ठीक आहे, ते तिकडून सरकू दे आपल्याला. अजून नावं इथं कोण कोण जॉईन झाले? दोन दिसत जॉईन झाले सगळी मीटिंग. कल्पना काकडे केले का आपले नाव? कल्पना काकडे रोटेरियन आहे का? हो विकास आहे काकडे? आहे आहे. ओके ओके. 47 झालेत आणि अटेंडन्स म्हणजे झूम मीटिंग मध्ये 50 49. झाले ह्याच्यात झूम मीटिंग मध्ये. हा 50 आहेत. 51. मग कोणाचं राहिलंय का? सगळ्यांना ऐकू येत असेल तर बघून घ्या ना. तुम्हाला व्हॉट्सअपवर बघता येईल. व्हॉट्सअपवर जाऊ का पण त्याच्यापेक्षा इथे स्क्रीनवर दिसतोच आहे. जस्ट चेक हो. करून घ्या. या. ते बघितलेत सगळ्यांनी मला वाटतं हा नाव. मग करायचंय का क्लोज? मग ठीक आहे जितके हो, असतील ना त्यांनाच वोट करता येईल. हो क्लोज करून टाका मग. हा मग आता Close करा समजा आता. एका कोणी अटेंडन्स मार्क केला नसेल ना तर त्याचं वोटिंग नाही होणार. मग त्यांनी सांगितलं तर करू आपण, पण सध्या तरी आता मग मी लॉक केल्यानंतर मग 2 मिनिटं वाट बघ, कोणाचं राहिलंच तर बघू. नाही आता सगळे मीटिंग मध्ये आहे ना, ते जर ऐकून राहिले आपल्याला तर त्यांनी येस नो म्हणायला पाहिजे ना. सांगायला पाहिजे. मग ठीक आहे. हॅलो शरद. की माझं नाव नाहीये. हॅलो शरद. बोला. अण्णा लोकांचा नाहीये ना याच्यामध्ये? नाही अन्नाचा काही संबंध नाही आहे. मग बस झालं. मी एक दिसतोय त्या 51 मध्ये, त्यामुळे बर बर ठीक आहे. मग संजय लॉक करून टाका. तरी 3 राहिलेत. 47 47 आहे ना. 47 आहे. 47 आहेत. सर्वांनी आपली नावं चेक करून बघितल्यानंतर काय अडचण येऊ नये ना. त्या 3 लोकांचे संजू एक लास्ट स्क्रोल मार आणि बंद कर. नाही नाही, कोण 3 लोक आहेत ते सांगा ना. अरे तसं सांगत नाहीये. कसं कळणार? कोणी त्या बोलत लोकांनी नाही. सांगायला पाहिजे. अरे एक प्रतिमा आहे त्यातली. हा प्रतिमा वेगळी आहे का? हो. हा, मग आणि ठीक आहे. मग प्रदीप- एक नंबर कळाला. नाही मी प्रदीपच्या प्रतिमाच्याच लॅपटॉपवर काम हा, बसलोय. त्याच्यामुळे तो काउंट होईलच ना. हा काउंट होईलच. स्क्रोल कर आणि बंद कर. संजीव हा, सुनीता भाटिया दिसतीये. मग- हा हॅलो. हा भाटियांचं नाहीये. हा हा सुनीता भाटियांचं नाहीये. बरोबर. रमेश भाटियांचं नाव नाहीये, अटेंडन्स नाहीये. हा म्हणजे त्यांनी नाही मार्क केला. ते आहेत का? रमेश भाटिया आहेत? ते नसतील असते अटेंड. ते नसतील, शक्यतो ते नसतात. हा. मग ते एक आहेत. एक भारतीचं आहे. भारती. ओके हा, पण भारतीचं वेगळं आहे का? हो. हा मग तो एक झाला. झाले. ठीक आहे, मग 47 झाले तर बंद कर. 49 बंद झाले. या. कोणतरी आयफोन आहे.
हा दोन ठिकाणी असले तरी मग एक काउंट चुकेल. ठीक आहे मग हो आता बंद कर. बंद कर. अटेंडन्स बंद करू ना. हो 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 आता वोटिंग फॉर्म चॅट मी मध्ये जस्ट सांगतो तुम्हाला. मी चॅट मध्ये टाकतो पण त्याच्या आधी मी जस्ट एक हे देतो ना यांना की Demo. काय करायचंय हो डेमो. डेमो सारखं. तर हा जो वोटिंग फॉर्म आहे हम्म. दिसतोय का वोटिंग फॉर्म? एक मिनिट. दिसतोय. हा हो तर याच्यामध्ये युअर नेम, तर इथे ज्याला वोट करायचं आहे ना त्यांनी आपलं नाव हे करायचं, क्लिक करायचं. जो वोटिंग करणार आहे त्यांनी. हो Yes. आलं. आता जसं मी वोटिंग करणार तर मी माझं नाव घेणार बर आणि ज्यांना वोट करायचे आहेत प्लीज सिलेक्ट ॲटमोस्ट 6 कॅन्डिडेट. Right. तर याच्यावर तुम्ही 6 क्लिक 6 करा क्लिक करायचे. Okay. आणि आणि सबमिट. समजा तुम्ही असे 6 आणि 7वा जर केला तर इथे मेसेज येईल बघा Okay. सिलेक्ट. Right. म्हणजे तुम्हाला 7 करूच देणार नाही फॉर्म. ओके. Good. त्याच्यामुळे 6 पर्यंत 1 ते 6 पर्यंत तुम्ही वोटिंग करू शकता आणि बर. सबमिट. आणि आणि सबमिट. हा सबमिट करायचा. That's all. आहे ते सबमिट बटन. Submit आहे खाली. किती लोक आहेत संजू? उमेदवार किती आहेत? आम्हाला स्क्रोल नाही करता येते ना फॉर्म. कोणता? हॅलो. स्क्रोल करता येत नाही आम्हाला. आम्हाला नाही करतायत त्यामुळे ते नाही हा लिंक पाठवतोय. लिंक पाठवलेलं नाहीये. पाठवतोय तो. अजून लिंक पाठवली Hello. डेमॉन्स्ट्रेशन आहे. हॅलो हा मी बोला. रेश्मा बोलतीये. ऍक्च्युली मी ते विथड्रॉ केलं होतं पण ते झालेलं दिसत नाहीये. माझं नाव दिसतंय मला तिथे. नाही ते वोटिंग साठी नाव आहे तुझं. अच्छा ओके. हॅलो रेश्मा. नाही पण तू कुठे विड्रॉ केलंय? एक मिनिट रेश्मा, यू हॅव नॉट विड्रॉन. हा पण मी केलं म्हणजे ते हे केलं होतं पण ते झालेलं दिसत नाही असंच म्हणतेय मी. नाही एक मिनिट. इफ युअर नेम इज इन द ड्रॉप डाऊन हा that means you are a candidate for voting. Oh you my are God. you are one of the candidates who can be voted by others. हो Okay. ओके. So you have not withdrawn. हा बरोबर आहे पण ते माझी काहीतरी माझ्याकडनं चूक झाली आहे. मला असं वाटलं ते आता झालं. राहू दे ते. आता राहू दे. आता राहू दे. ओके ठीक आहे. आणि जस्ट मी एक्सप्लेन करतो की हे ज्याला वोटिंग मी वोटिंगचा फॉर्म टाकला की तुम्ही वोट द्या. वोट झाल्यानंतर तुमच्या याच्या इथे दिसेल आम्हाला एक वोट म्हणजे वोटिंग कोणाचं झालंय आणि कोणाचं राहिलंय हे दिसेल याच्यामध्ये. आणि दुसऱ्याच्या नावाने करू नका म्हणजे आम्ही सोपं ठेवलेलं आहे. होती सोय पण आम्ही म्हटलं की पासवर्ड वगैरे ठेवला तर मग आणखीन खूप वेळ जाईल त्याच्यात. त्याच्यामुळे आम्ही तो ऑप्शन घेतला नाही. सो वी ट्रस्ट की प्रत्येक जण आपलं नाव घेऊनच वोटिंग करणार आहे. दुसऱ्याचं नाव घेऊन वोटिंग केलं तरी ते पकडलं जाणार आहे. ते डॅशबोर्डवर कळणार आहे ते. तर त्यामुळे दुसऱ्याच्या नावाने वोटिंग करू नका. तुम्हाला जर वाटतं की आपलं वोट तुमच्याच नावाने परत चालतं. मला संजू याची लिंक येणार आहे का आता? आता लिंक पाठवून दे. हो लिंक पाठवतो मी. हो. आणि याचं हे असं राहणार आहे की हे तुमचं वोटिंग झाल्यानंतर कन्फर्मेशन झाल्यानंतर रिझल्ट असे मिळणार आहे. याच्यात नावं नाही दिसत आहे. असा रिझल्ट लगेच दिसेल. नंतर ही मी सगळी लिस्ट इमिजिएट पाठवून देईल आणि माझ्याकडचा डेटा डिलीट करेल. त्यामुळे कोणी कोणाला वोट दिलं हे माझ्या सकट कोणालाच कळणार नाही. ही माझी गॅरंटी. ठीक आहे. हा माझा ट्रस्ट. गो हेड. लिंक पाठव. लिंक पाठव चॅट मध्ये. हो. मग तुम्ही करायचं का लिंक? चॅट मध्ये लिंक पाठव. हो चॅट मध्ये टाकतो आणि व्हॉट्सअपला टाकून देतो मग. हो. तर मी याच्यात टाकलेली आहे आणि व्हॉट्सअपला पण टाकून. येस आली मग आलं तुझं नाव. माय वोट. ते मध्ये कोण वोट केलं ते आहे ना ते.
डोळे शकतो. हम्म. बाकी नको. असं करू. चार. इथे कोणी नाही. करणार बघ. गौरी. झाले तुझे 2, 3, 4, 5. हा संजू सगळं सोपं आहे एकदम. झालं व्यवस्थित. झालं पण हो. लिंक आली नाही व्हॉट्सअपला. मी नाही घेतलं. आरसीपीएस ऑफिशियलला आहे. ऑनलाईन झालं ना तुझं, मग तर हे तू काढेल तेव्हा जाईल का? ओके तू गौरी सांगतो. हॅलो, तुम्ही बोलताय सगळं ऐकू येते कोणाला तरी वगैरे. उघडी पडताय. प्लीज म्यूट युअर सेल्फ वेन यू आर वोटिंग. डन. This is a fantastically simple form which even I could understand. थँक्यू. आप्पा तू हुशार आहे बाबा. मला सुद्धा कळलं. संजीव ग्रेट आहेस हं? संजीव अगदी युजर फ्रेंडली वंडरफुल संजीव. Yeah, yes. हो ना. I think you can continue this even afterwards. अरे हर्ष, म्हणून तू आज वोटिंग करू शकलायस. हो बरोबर आहे. 32 वोट आले पण. आणि सगळं सगळं हर्ष बरोबर अवघड आहे. वाटलं होतं, पण किती अगदी जण सोपं आहेत आहे. तेवढे होते तेवढे. कोणाला किती वोटिंग सोपं आहे. काउंट करायला नको, काही नको. हो. आणि सगळे डॅशबोर्ड बघू पण शकतात. व्हॉट्सअपवर मी टाकलेलं आहे. हो. सगळे जर बघतील तर हँग होईल. इकडे बसावं. अरे संजीव, तू डॅशबोर्ड दाखव ना की किती लोकांचं वोटिंग झालंय. हो हो. हा 38 लोकांचं झालंय. दिसतोय का डॅशबोर्ड? हो. हो हो हो. 1 2 4 तुषार राहिलेत. 4 0 6 8 राणींचं राहिलंय. पासकोड घे 7 7. संजू, मला डॅशबोर्ड दिसत नाहीये रे. दिसतोय ना. स्क्रीनवर करा डॅशबोर्ड. देसाई, किरण देसाई. देसाई काय? म्यूट करा. मला वोट देत आहेत. 7 नाही, तो काहीतरी नंबर सांगतोय. काय सांगतोय माहिती नाही. मी अरे माझा हँग झालाय. काय वापरतोयस तू? मी आता फोनवरनं चाललोय आणि हे आयपॅड हँग झालंय. 7 मग फोनवर आधी वोट तर करून टाक. दोघांचं वोटिंग राहिलंय. दीपकचं राहिलंय. शरद, सगळ्यांचं वोटिंग झाल्यावर रिझल्ट आता सांगायचं का मीटिंग शेवटी सांगायचं? अप टू यू. बर. एकच जणाचं वोटिंग राहिलंय. दीपकचं राहिला. दीपक तो बाहेर गेला. संजू, रिअली व्हेरी नाईस जॉब. एक्सलंट. हो. संजीव एकदम मस्त आहे. झालंय सर. इथे सगळं ऑटोमॅटिक आहे. रिझल्ट पण मी लगेच पाठवून देतो. केलंय संजीव. दीपकचं राहिलंय फक्त. काय करायचं? दीपक सोडून गेलाय मीटिंग. फोन करा, प्रेसिडेंट फोन करा. दीपक मीटिंग सोडून गेलाय. हो. आता हे बघा, हे विक्रांत करंदीकरनी वोट दिलाय पण त्यांनी अटेंडन्स नाही मार्क केलाय. काय करायचं? हो, मला अटेंडन्स नाही लावता येते. मी वोट दिला आता. ठीक आहे, मग राहू द्या. कन्सिडर करा. राहू द्या. त्यांचं अटेंडन्स लावून देऊ.
हो लाव लावून लाव टाक. लाव लाव. हा, या संजीव करू शकेल ना? हो हो जीवच करतोय. संजीवच करतो. संजीव करून टाक. अटेंडन्स मार्क करून टाकू. हो कर हो. प्लीज. Yes. आहे ना, आवाज येतोय त्यांचा, म्हणजे आहे. आहेत आहेत हो हो आहेत. आहे ना, मी आता वोट दिलं ना. हा, मग संजीवनी करून याला टाकलं तुला. मला ते याला मला ते आता खूपच कठीण वाटलं रे जरा. होय, कठीण. करंदीकर. अरे विक्रांत. हाँ जी तुला बोलिए सर. झालं. हो गया हो गया. हे बघा, विक्रांत हे आपका यांचं अटेंडेंस आ आता गया. invalid चलो, होतं ते धन्यवाद, valid धन्यवाद. झालं. अमेरिकन स्टाईल चाललंय वोटिंग. हा. अमेरिकेचे लोक हाताने मोजतात, हे आमचं इलेक्ट्रॉनिकली चाललंय. व्हेरी इझी संजीव. ग्रेट जॉब. Thank you. हो संजयने खूप मेहनत घेतलेली आहे. पण दीपकने करायला पाहिजे खरं. आयटीचा माणूस आहे. यू कॅन डू इट. नाही दीपकला ऍक्च्युली फोन करून घे. मोबाईलवर अरे ही लेफ्ट द मीटिंग असं आलंय ना, आता काय करणार सर? नाही त्याला फोन करा कोणीतरी आणि विचारा कुठे आहेस तू. नाही मोहिनी, यू कॅनॉट फोर्स एनीबडी टू वोट. हो ना. या. You cannot force anybody to vote. If he doesn't want to vote, it's okay. It's okay. हा. It's okay. I think we can we are right. घाबरायचं, घाबरू नको, सगळं म्हणत ठीक आहे. मला कमी नका कोणाला. करू वोटिंग फॉर्म क्लोज करू. हो Yes. कर करून टाक. वोटिंग फॉर्म क्लोज केलेला आहे. हे वोटिंग झालेलं आहे टोटल. आलं की दीपकचं पण आलं. दीपकचं पण आलंय. येस. ऐकलं त्यांनी बहुतेक. तो दारामागे उभं राहून ऐकत होता. ठीक आहे. हो हो मग मी आता क्लोज करतो आणि मी रिझल्ट यशवंतराव प्रेसिडेंट यांना पाठवून देतो. हो पाठवून दे. आय थिंक यशवंतराव. Very good, संजीव, संजीव, very good. लगेच कळेल. संजीव. Very good. छान हा संजू. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन. संजीव व्हेरी गुड US जॉब. गव्हर्नमेंटला देऊन टाकते. संजू खूप छान कंडक्ट केला. संजीव कंडक्टेड व्हेरी नाईसली. पेटेंट करून US गव्हर्नमेंटला देऊन टाक. संजीवसाठी टाळ्या. संजीव पेटेंट घे आणि US गव्हर्नमेंटला दे. आय थिंक यशवंतराव. पुढच्या वर्षी पण आपण अशीच घेऊया. हो हे तिकडे मीटिंगच्या तिकडे मीटिंग चालू असणार. अर्थात हे कुठल्याही दिवशी घेता येतं, मीटिंगच्याच दिवशी घेता येतं. नाही हा नियम आहे. मीटिंग दिवशी वोटिंग करावं लागतं. यशवंतराव, ऍट द एंड ऑफ द मीटिंग तुम्ही डिक्लेअर करा रिझल्ट काय जो हो असेल चालेल तो. चालेल. आपण आता पुढच्या अजेंडाकडे जाऊया. ओके चालेल चालेल. म्हणजे आपल्याला लोकांना थोडीशी एक्साइटमेंट पण राहील कोण. येस जरूर. येस. तो आय थिंक वी हॅव सक्सेसफुली कंडक्टेड दी. मी आता सगळ्यांना म्यूट करतो प्लीज. हो यशवंतराव पाठवलाय तुम्हाला. कसं पाठवलं ते? व्हॉट्सअप वर टाकू का? आता सगळ्यांना म्यूट केलंय. सो लेट अस कम टू आवर टुडेज प्रोग्राम. Today we are going to have a talk by our own Rotarian, Dr. Mrunal Nerlekar. And I invite Satish Ravetkar to introduce our today's chief guest and lecturer, Dr. Mrunal Nerlekar. Over to you, Satish. Satish, स्वतःला अनम्यूट करा आणि प्लीज गो अहेड. मी तुम्हाला अनम्यूट करतो. तुम्ही कोणाच्या अंजली रावेतकरांच्या याच्यावरती आहात का डिव्हाइसवर?
सांगितलं ना त्याने ओळख करून द्या म्हणून. काय झालं? काय झालं? हॅलो. हो प्लीज गो. हा, ऐकू येते ना? ऐकू येते. येस येस ऐकू येते. आज आपले आता प्रेसिडेंट शरदनी सांगितल्याप्रमाणे आज आपल्याकडं आपलेच रोटेरियन प्रेसिडेंट इलेक्ट डॉक्टर मृणाल ही बोलणार आहे. आणि मला आय एम लकी टू गेट चान्स टू इंट्रोड्यूस सर. कारण मृणाल हे एक बहुरंगी व्यक्तिमत्व आहे. मी ज्यावेळेला तिचा बायोडेटा वाचला, कारण ह्या महिन्याचा आमचा लीडर अनिरुद्ध इनामदार आहे आणि अनिरुद्धने एखादी काम दिलं की ते तत्परतेने पार पाडायचं असतं, हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. त्या वाचला आणि ते अतिशय बहुरंगी व्यक्तिमत्व आहे. आणि मृणाल ही एक आपल्याला ओन्ली डॉक्टर म्हणून तिची एक ओळख आहे, होमिओपॅथिक डॉक्टर म्हणून. पण ती त्याच्यापेक्षा सुद्धा खूप ऍक्टिव्ह आहे. तिचं कार्य खूप कार्यक्षेत्र खूप मोठं आहे. आणि ती तिची स्वतः ती एक MD करता गाईड आहे. त्याच्यानंतर एक शिक्षक दिनाच्या दिवशी आपण यादी वाचतो, जे शिक्षक आहेत क्लबमध्ये. तर त्याच्यामध्ये मला वाटतं डॉक्टर मृणाल हे आणखी एक नाव आहे, कारण ती MD करता गाईड पण आहे. त्याच्यानंतर तिची स्वतःची एक NGO आहे आणि ती तिच्या आईपासून चालू केलेली आहे तिने. आणि म्हणजे तिला बाळकडू हे समाजकार्याचं घरापासूनच मिळालेलं आहे असं आपल्या लक्षात येतं. आणि त्यांनी त्या लोकक्षेमतर्फे काही डायलिसिस इक्विपमेंट वगैरे दिलेली आहेत आणि कॅन्सर अवेअरनेसवरती पण ते काम करतात. आणि मला वाटतं तिच्या वर्षामध्ये ती ज्यावेळेला प्रेसिडेंट म्हणून 22-23ला येईल, त्यावेळेशी आपल्या क्लबचं खूपच उच्च भरारी होईल अशी मला डेफिनेटली एक खात्री आहे. कारण ज्या पद्धतीने तिने तिचा पिंड आहे की समाजकार्याचा. आणि तिने आत्ताच्या करोनामध्ये मागच्याच कार्यक्रमात चांगला कार्यक्रम प्रेसिडेंटने अरेंज केला होता आपल्या शरदनी, जे आपल्या करोना वॉरियर्स, ती करोना वॉरियर आहे. आणि अशा लोकांच्याबद्दल मला पर्सनली खूप आदर आहे, कारण तिने स्वतःला झोकून त्याच्यामध्ये काम केलेलं आहे. त्यामुळं मला वाटतं की आपण लकी आहे की आपल्या क्लबमध्ये अशी एक डॉक्टर मेंबर झालेली आहे आणि ती प्रेसिडेंट पण नॉमिनी आहे. तर तिच्या वर्षामध्ये ते आपल्याला खूप चांगलं काम करेल. आणि ती एक नारदीय कीर्तनकार पण आहे. मी ज्यावेळी म्हटलं बहुरंगी व्यक्तिमत्व आहे, त्यामुळे ती डॉक्टर आणि समाजकार्याची एक बाळकडू असलेली आणि एक कीर्तनाचं आणि कीर्तनकार ज्यावेळेला असतो, मी लहानपणी सुद्धा कीर्तन ऐकलेली आहे. कीर्तनकार ज्यावेळेला केवळ कीर्तन करतो त्यावेळेला त्याचा सर्वोपांग अभ्यास लागतो. त्यामुळे मला वाटतं तिचं वाचन आणि विचारसरणी पण तेवढीच उच्च आहे. त्यामुळं मी आता जास्ती वेळ घेत नाही, आपल्याला सगळ्यांना ऑलरेडी बराच वेळ गेलेला आहे. तर डॉक्टर मृणालला मी आता विनंती करतो की तिने होमिओपॅथी या विषयावरती आपल्याला आजचं भाषण द्यावं. धन्यवाद. थँक्यू सतीश. ओव्हर टू यू मृणाल. आता तू स्वतःला अनम्यूट कर आणि प्लीज गो हेड. आणि तुझं प्रेझेंटेशन मी शेअर करतो. हा, प्लीज अनम्यूट युअरसेल्फ मृणाल. Am I now audible? Yes. Thank you so much, Dr. Raved sir. इतक्या मोठ्या माणसाकडनं माझ्यासारख्या छोट्या एका सामान्य डॉक्टरची ओळख करून घेणं हे पण माझ्यासाठी खूप भाग्याचं आहे. प्रथम प्रेसिडेंट आणि प्रोग्राम कमिटी, शिरीष या सर्वांचं मनपूर्वक आभार की त्यांनी मला ही संधी दिली. आजचा जो विषय आहे त्याच्या बाबतीत असं आहे की प्रत्येकाला त्याच्याविषयी थोडी थोडी माहिती असते, पण गैरसमज हे जास्त आहेत असं मला वाटतं. म्हणून मला असं वाटलं की एक सर्वसामान्य लोकांना ह्याची ओळख व्हावी आणि समजावं की एक्झॅक्टली होमिओपॅथी म्हणजे काय आहे.
Now I request President Sharad to start my presentation. Sharad, am I audible? हो हो, मी करतो, एक मिनिट जस्ट. स्टार्ट करू शकणार आहेस? हो हो, करतो एक मिनिट. दिसतंय प्रेझेंटेशन? हो, दिसते. सेकंड स्लाइड प्लीज. ओके. येस, नेक्स्ट स्लाइड प्लीज. सो एक ओव्हरव्ह्यू घेणार आहे. हा, याच्याविषयी बोलते. तर सुरुवातीला होमिओपॅथी ही जर्मनीत एस्टॅब्लिश झाली, पण ज्याला आपण म्हणतो ना की एक ऍक्सिडेंटल डिस्कव्हरी होती ही. तर ख्रिश्चियन फ्रेडरिक सॅम्युअल हॅनेमान नावाचा एक जर्मन फिजिशियन होता. ही वॉज अ ॲलोपॅथिक डॉक्टर अँड ही वॉज प्रॅक्टिसिंग इन जर्मनी. आणि प्रॅक्टिस करता करता त्या काळातली जी ॲलोपॅथी होती त्याच्यात खूप साऱ्या त्रुटी होत्या आणि भयंकर प्रकारे रुग्णांना ट्रीट केलं जायचं. त्याचा खूप त्रास व्हायचा आणि त्याला असं वाटायचं की आपण ह्याच्यापेक्षा चांगलं काही करू शकू का. आणि मग त्यावेळेला ट्रान्सलेशन्स करण्याची पद्धत होती. तर ही स्टार्टेड ट्रान्सलेटिंग कलेन्स मटेरिया मेडिका. नेक्स्ट स्लाइड प्लीज. येस, तर त्याच्या आधी फक्त एक शब्दाचा अर्थ सांगते की होमिओस मीन्स लाईक और सिमिलर अँड पॅथोस मीन्स सफरिंग. म्हणजे होमिओपॅथीचा अर्थ असा आहे की मेडिसिन फॉर लाईक्स. तर बऱ्याच लोकांना असं वाटतं की याचा अर्थ काट्याने काटा काढायचा का, तर ते तसं नाहीये. सो नेक्स्ट स्लाइड प्लीज. ते मी पुन्हा नंतर समजावून सांगेन. नेक्स्ट स्लाइड प्लीज शरद. येस, सो दिस इज अ हिस्ट्री इन शॉर्ट की 1700 साली जर्मन डॉक्टर होता हॅनेमान नावाचा. ही स्टार्टेड ट्रीटिंग द इलनेसेस. कलेन्स मटेरिया मेडिका ट्रान्सलेट करताना त्याच्या असं लक्षात आलं की मलेरियाची ट्रीटमेंट देत असताना कडू असलेलं आणि टोनिक इफेक्ट्स म्हणजे आपल्या आतल्या सिस्टीम वरती इफेक्ट्स असणारं एक औषध आहे, ज्याचं नाव आहे सिंकोना बार्क. तर ते देताना त्याच्या असं लक्षात आलं की हे औषध जर आपण रॉ फॉर्म मध्ये ज्यूसच्या फॉर्म मध्ये एखाद्या हेल्दी इंडिव्हिज्युअलला दिलं तर त्याच्यामध्ये मलेरिया सदृश असे सिम्पटम्स तयार होतात. आणि हे त्याला फार विस्मयकारक वाटलं आणि त्याला असं वाटलं की अरे आपण हे करून बघूया. हे तर नुसतं लिहिलेलं आहे. हे ट्रान्सलेट करता करता त्याला दिसलं आणि मग त्यांनी ते स्वतःवर प्रयोग करून बघितला आणि त्याच्या खूप अद्भुत असा त्याला एक रिझल्ट मिळाला की त्याला स्वतःमध्ये त्या सिंकोना बार्कचा ज्यूस म्हणजे क्विनाईन, हा थोडक्यात, ज्याचं नंतर क्विनाईन असं औषध तयार झालं. तर ते सिंकोना बार्क पासून बनवलं जातं. तर असं लक्षात आलं की अरे माझ्यामध्ये पण मलेरिया सदृश सिम्पटम्स तयार झालेत, पण मला मलेरिया नाहीये. आणि मग मलेरियाच्या रुग्णांना त्यांनी ही औषधं द्यायला सुरुवात केली. अशी असंख्य औषधं डॉक्टर हॅनेमान यांनी स्वतःवरती प्रयोग करून पाहिली. नेक्स्ट स्लाइड प्लीज. सर्वांना ऐकू येतंय ना? हो, येते. हा, येस. नेक्स्ट स्लाइड प्लीज. येस, अशा तऱ्हेने होमिओपॅथीचा स्प्रेड हा जर्मनीमध्ये सुरू झाला. पण जिथे पिकतं तिथं विकत नाही असं म्हणतात. तर जसजसा मॉडर्न मेडिसिन किंवा ॲलोपॅथीचा उदय होत गेला तसतसं सोपी आणि अत्यंत काय म्हणतो ज्याला इनएक्सपेन्सिव्ह, घ्यायला सोपी आणि फार महाग नसणारी अशी औषध प्रणाली आहे आणि ती खूप उपायकारक आहे असं लक्षात आल्यावरती ॲलोपॅथिक नॅचरली हे सगळं खूप मार्केट ओरिएंटेड आहे. तर आता जर्मनीमध्ये फक्त 29%च लोक होमिओपॅथी घेतात. आणि जेव्हा हॅनेमाननी हे डिस्कव्हर केलं सायन्स, तेव्हा त्याचा बोलबाला युरोप आणि अमेरिकेतही होता. अमेरिकेत 1825 साली ते एस्टॅब्लिश झालं. नेक्स्ट स्लाइड प्लीज. मी आता फक्त हिस्ट्री थोडीशी स्किप करते वेळेच्या मर्यादेसाठी. पण आजही अमेरिकेतही काही ठिकाणी होमिओपॅथी प्रॅक्टिस करतात लोक, पण अनफॉर्च्युनेटली त्याला इन्शुरन्स नाहीये आणि त्यामुळे मग अमेरिकेतली सिस्टीम माझ्यापेक्षा इतरांना खूप जास्त माहितीये. मग लोकांना जिथे इन्शुरन्स असतो तिथेच नॅचरली असं वाटतं की आपण जावं.
हनेमाननी 1810च्या आधी 14 वर्ष ह्या पॅथीचा शोध लावला आणि 1810 मध्ये होमिओपॅथी भारतात आली. 1852 पर्यंत साधारणतः इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस मधले जी लोक होती ते लोक होमिओपॅथिक प्रॅक्टिस करायचे. सो दे मोस्ट ऑफ देम वेर ज्याला आपण म्हणतो मोस्ट ऑफ देम वेर ले होमिओपॅथ्स, म्हणजे डॉक्टर्स नसलेले. मग जॉन मार्टिन ह्योनिगबर्गरनी होमिओपॅथी पॅरिस मधनं भारतात आणली आणि त्याला जेव्हा कॉलराची साथ आली होती कलकत्त्यामध्ये तेव्हा त्याला कॉलरा डॉक्टर असं मानलं जातं. तर पहिला भारतीय डॉक्टर हे महेंद्रलाल सरकार होते कलकत्त्याचे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. राईट. आता त्याच्यानंतर बरेच छोटे छोटे कोर्सेस लोक करायला लागले. मग खूप पूर्वी म्हणजे साधारणतः 70च्या दशकात GCH, LCH अशा सगळ्या डिग्र्या घेतलेले डॉक्टर तुम्हाला आज दिसतात जे आता 60 ओलांडलेले आहेत. पण आता सेंट्रल काउन्सिल ऑफ होमिओपॅथी अशी एक गव्हर्निंग बॉडी आहे जी 1973 साली एस्टॅब्लिश झाली आणि मग सरकारनी एक ऑफिशियल सायन्स म्हणून ह्याच्याकडे बघायला सुरुवात केली. तर हा थोडक्यात इतिहास आहे. तर सद्य परिस्थितीत होमिओपॅथिक शिक्षण हे ॲलोपॅथीच्या शिक्षणासारखंच म्हणजे MBBSच्या बरोबरीने आधीची स्लाइड प्लीज. MBBSच्या बरोबरीने 5.5 वर्षाचा कोर्स हा भारतभर रन केला जातो, ज्याच्यात 4.5 वर्ष हे थिअरॉटिकल, 1 वर्ष इंटर्नशिप असं सर्व मिळून ते 5.5 वर्षाचा तो कोर्स आहे. आयुष मंत्रालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना असं वाटतं की आपले जे प्युअर्स म्हणजे आपली जी सायन्सेस आहेत त्या सायन्सेसचा जास्त प्रचार व्हावा आणि म्हणून आता आयुष मिनिस्ट्री स्थापन करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता आमचे सर्व कोर्सेस हे आयुष मिनिस्ट्री द्वारा गव्हर्न केले जातात. नेक्स्ट स्लाइड प्लीज. ही एक सर्वसाधारणतः प्रिन्सिपल्स आहेत. प्रत्येक शास्त्राची काही प्रिन्सिपल्स असतात. तर होमिओपॅथिक सायन्स हे खूप फिलॉसॉफीच्या अंगाने जाणारं सायन्स आहे आणि म्हणूनच कदाचित भारतीयांना ते खूप आपल्या जवळचं वाटलं असेल, कारण की तोपर्यंत आयुर्वेदच आपल्याकडे होता आणि हळूहळू आपण आपला यांचा जो पहिल्या महिला डॉक्टर होत्या त्यांचा जर सिनेमा बघितला तर आपल्या लक्षात येईल की त्यावेळेला ॲलोपॅथिक औषधं घेणं हे सुद्धा पाप समजलं जायचं, इतका आपला सगळा आपल्या पॅथीज वरती विश्वास होता. तर ही 7 तत्व आहेत ज्याच्या आधारावरती होमिओपॅथी चालते. तर लॉ ऑफ सिमिलिया याचा अर्थ की जे औषध हेल्दी लोकांच्या मध्ये लक्षण निर्माण करू शकतं तर तो पहिला लॉ आहे. सिम्प्लेक्स याचा अर्थ अत्यंत साध्या पद्धतीने देणं. लॉ ऑफ मिनिमम डोस म्हणजे कमीत कमी औषध देणं. थिअरी ऑफ व्हायटल फोर्स आणि या थिअरीमुळेच थोडंसं ते सायन्सच्या कडनं फिलॉसॉफीकडे जातं की त्याला व्हायटल फोर्सला आपण चैतन्य शक्ती म्हणू, पण बरेच लोक त्याला आत्मा म्हणतात आणि आत्मा म्हटलं की मग गोंधळ सुरू होतो, कारण की लोकांना आत्मा मान्य नाहीये ज्यांचा खूप गाढ शास्त्रावरती विश्वास आहे. म्हणजे एरवी आपण आत्म्याबद्दल खूप काही बोलतो, पण जेव्हा शास्त्र येतं तेव्हा मग आपल्याला आत्मा मान्य नसतो. पण चैतन्य शक्ती आहे हे मला असं वाटतं प्रत्येक शास्त्रज्ञाला मान्यच आहे. तर ती आपल्या चैतन्य शक्तीवरती ही औषधं काम करतात. थिअरी ऑफ क्रॉनिक डिसीजेस याचा अर्थ की जे जुनाट रोग आहेत जे बऱ्याच वेळेला कशानेच बरे होत नाहीत, तर त्यांच्या बाबतीतलं एक धोरण होमिओपॅथीमध्ये आहे, त्याप्रमाणे ते अप्लाय करून त्याला दिलं जातं. डॉक्ट्रिन ऑफ ड्रग प्रूव्हिंग. आता आपण लशीबद्दल बऱ्याच गोष्टी चालू आहेत, तर ॲलोपॅथीमध्ये बऱ्याच वेळेला गिनी पिग्स वरती प्राण्यांवरती ती औषधं सिद्ध केली जातात, पण होमिओपॅथीची जी औषधं आहेत ती हेल्दी ह्युमन बिईंग्स वरती सिद्ध केली जातात आणि त्याचे काही प्रोटोकॉल्स आहेत. 7वं तत्व आहे डॉक्ट्रिन ऑफ ड्रग डायनमायझेशन. नॅनो टेक्नॉलॉजी ज्यांनी थोडीफार वाचली असेल त्यांच्या असं लक्षात आलं असेल की आपण जितका एखादा सबस्टन्स पाण्यात मिसळवतो आणि त्याला जितक्या वेळा आघात करतो त्यावेळेला ते औषध त्या पाण्यामध्ये उतरतं आणि मग ते पाणी जे असतं ते डायनॅमिक होतं. तर ही थिअरी ऑफ हे मी अगदी खूपच ढोबळ मानाने सांगते. तर ही 7 तत्व आहेत होमिओपॅथीची, जी तत्व होमिओपॅथिक डॉक्टर्सना शिकवली जातात आणि त्याप्रमाणे होमिओपॅथिक शास्त्र चालतं. नेक्स्ट स्लाइड प्लीज. येस.
हे खूप महत्वाचं आहे. हा होमिओपॅथीचा आपण असं म्हणूयात गाभा आहे. सो दे आर होमिओपॅथिक मेडिसिन्स आर प्रिस्क्राइब्ड ऑन द बेसिस ऑफ इंडिव्हिज्युअलायझेशन. इंडिव्हिज्युअलायझेशन म्हणजे काय? तर आपल्याला माहिती आहे की व्यक्ती तितक्या प्रकृती, प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे. आज आधुनिक वैद्यकशास्त्राने म्हणा किंवा प्युअर सायन्सेसच्या लोकांनी हे सिद्ध केलेलं आहे की अगदी आयडेंटिकल ट्विन्स सुद्धा या सारख्या नाहीत. आयडेंटिकल ट्विन्स मध्ये सुद्धा डिफरन्सेस आहेत. मग मला जेव्हा ताप येतो किंवा मला एखादा रोग होतो, त्या रोगाचं निदान हे इतर व्यक्तीपेक्षा वेगळं असणार आहे आणि हा तो गाभा आहे. म्हणजे काय? मी सगळीच वेगळी आहे. माझं स्टेचर वेगळं, मी बोलते वेगळ्या स्टाईलनी, माझ्या खाण्यापिण्याच्या आवडी वेगळ्या, माझं मन वेगळं आणि अर्थातच ह्या सगळ्यामुळे कुठल्याही रोगात, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता करोनाच घेऊयात. माझ्या बरोबरच्या अनेक मैत्रिणी होत्या ज्यांनी करोनाची ड्युटी केली, पण त्यांना करोना नाही झाला. का नाही झाला? तर त्यांच्यामध्ये असे काही बदल असतील किंवा ज्याला ससेप्टिबिलिटी असेल असं आपण म्हणतो, की त्यांची प्रकृती अशी होती की त्या ठणठणीत राहिल्या. मग मलाच का झाला करोना? तर मग ह्याची कारणमीमांसा होमिओपॅथिक डॉक्टर शोधायचा प्रयत्न करतात. आणि म्हणून मग लोकांना असं वाटतं की तुम्ही खूप हिस्ट्री विचारता बुवा. मला तर साधी सर्दी झाली, तर तुम्ही सर्दीला एवढी कसली विचारता? पण माझी सर्दी आणि तुमची सर्दी ही वेगळी आहे. एखाद्याला फोडणी दिल्यानंतर खूप शिंका येत असतील, पण एखाद्याला गार हवेत अचानक गेल्यावरती शिंका येतात. मग माझ्याकडे गार हवेत गेल्यानंतर वेगळं औषध देण्याची मुभा मला आहे. माझ्याकडे तेवढ्या प्रतीची औषधं आहेत आणि खकाणलेल्या फोडणीने झालेल्या शिंकांसाठी वेगळं औषध आहे. आणि हाच होमिओपॅथीचा गाभा आहे. आणि म्हणून मग आम्हाला प्रत्येक सिम्पटम हे अत्यंत पारखून घ्यावं लागतं. मग दिस लॉ अप्लायज टू एव्हरीथिंग. आणि म्हणून मग लोकांना असं वाटतं की होमिओपॅथिक लोक फार बाबा पिळ मारतात, असा एक समज आणि गैरसमज हा दोन्ही आहे. एखाद्या व्यक्तीचं नेचर समजावून घेण्याचं असेल तर आपल्याला खूप वेळ लागतोच आणि तो तितकाच वेळ लागतो आणि तो वेळ द्यायला पाहिजे असं मला वाटतं. आणि दॅट इज हाऊ इम्पॉर्टंट इट इज. बऱ्याच वेळेला असे आपले आजार आहेत, म्हणजे आपण जेव्हा आजारांकडे बघतो तेव्हा असं आहे की काही आजार हे आपल्याला इन्फेक्शन्समुळे होतात, काही आजार हे आपल्याला जेनेटिक्समुळे होतात, काही आजार हे आपले लाईफस्टाईल डिसऑर्डर्समुळे असतात आणि बरेचसे आजार हे आपले सायकोसोमॅटिक असतात. म्हणजे मनाचा आणि आपल्या शरीराचा आणि चैतन्य शक्तीचा हा जो ट्रायड आहे त्याचा खूप महत्वाचा संबंध आहे. आणि म्हणूनच मेंटल्स ज्याला आम्ही म्हणतो की तुमचा स्वभाव कसा आहे, तुमची प्रत्येक गोष्टीकडे बघण्याची प्रतिक्रिया काय आहे, ह्या खूप महत्वाच्या असतात जेव्हा आम्ही औषधाची निवड करतो. सो होमिओपॅथी म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की टेलर मेड आहे. प्रत्येक व्यक्तीसाठी आम्ही औषधं शोधायचा प्रयत्न करतो. नेक्स्ट स्लाइड प्लीज. नेक्स्ट स्लाइड. हा, आता या सगळ्यांच्या आवडत्या साबुदाण्याच्या गोळ्या आल्या. नेक्स्ट स्लाइड प्लीज. शिरीषनी पण त्याच्या इंट्रोडक्शन मध्ये खूप छान सांगितलंय. मला तर लक्षात नाहीत, पण पुलंनी पण ह्याच्यावरती एक छोटासा विडंबन केलेलं आहे की फेरम फॉस, फॉसात फेम वगैरे असं काय काय होमिओपॅथीची नावं असतात आणि मग रात्री पण उशिरा उठून त्याला ते औषध घ्यावं लागतं. तर हे पोटेंटायझेशन नावाचं एक खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि मी पुन्हा एकदा अधोरेखित करते की हे नॅनो टेक्नॉलॉजिस्ट याच्यावरती खूप काम करतायत. उदाहरणार्थ जर आपण गोल्ड घेतलं आणि ते गोल्डचे खूप बारीक 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 पार्टिकल्स केले आणि ते पार्टिकल्स मधली जी शक्ती आहे ती आपण डिस्टिल्ड वॉटर किंवा अल्कोहोल अशा बेसमध्ये घालून त्याचं वेगळंच एक रूपांतर होतं आणि ते खूप शक्तिशाली होतं. तर हे पोटेंटायझेशन केलं जातं. म्हणजे तुम्ही ऐकलं असेल की होमिओपॅथीची स्ट्रेंथ आहे म्हणजे 30 पोटेन्सी, 200 पोटेन्सी, 1M पोटेन्सी, 1000 पोटेन्सी. तर हे अशा तऱ्हेचं पोटेंटायझेशन केलं जातं. नेक्स्ट स्लाइड प्लीज. चांगली तयार केलेलं स्लाइड. होमिओपॅथीमध्ये मदर टिंक्चर्स अवेलेबल असतात. म्हणजे कुठल्याही साधारणतः वनस्पतींपासूनची द्रव्य तयार केली जातात. ती द्रव्य एका विशिष्ट प्रकाराने तयार केली जातात आणि ते टिंक्चर तयार होतं. आणि ज्या आपण साबुदाण्याच्या गोळ्या बघितल्या त्या ऍक्च्युली साबुदाण्याच्याही नाहीत आणि साखरेच्याही नाहीत, पण त्या आहेत शुगर ऑफ मिल्क, गोट्स मिल्क.
म्हणजे बकरीचं दूध आणि त्या दुधातली साखर किंवा दुधाची पावडरच असं आपण म्हणूयात की त्याच्यातनं केलं जातं आणि इट इज सपोज टू बी अ व्हेरी गुड व्हेहिकल टू ऍब्झॉर्ब द मेडिसिन्स. त्यामुळे हे मदर टिंक्चर्स आहेत आणि इथे मी एक बायोकेमिक 12 क्षाराचा कोर्स लास्ट इयर आपल्या सगळ्या ऍन्ड्सने केलाय. तर हे 12 क्षार त्याच्याबद्दलचे डिफरन्सेस नंतर सांगेन. नेक्स्ट स्लाइड प्लीज. आणि मग हे मदर टिंक्चरचं जे हे असं ह्या सगळ्या पोटेन्सी मध्ये ते अवेलेबल आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. नेक्स्ट स्लाइड प्लीज. हा, तर ज्याला निघंटू, होमिओपॅथिक मटेरिया मेडिका याला निघंटू असा मराठी शब्द आहे की ज्याच्यात औषधांची वर्णनं लिहिलेली असतात. आणि मला असं वाटतं की आपल्याकडे आयुर्वेदामध्ये चिकित्सा प्रभाकर हा ग्रंथ आहे, खूप सुंदर आणि खूप जुना. तर तो निघंटूच आहे ज्याच्यात असं सगळं लिहिलेलं असतं. तर हा आपले सोर्सेस बघूयात. नेक्स्ट स्लाइड प्लीज. हा, तर हे सगळे सोर्सेस आहेत. म्हणजे व्हेजिटेबल किंगडम, मगाशी जसं मी म्हटलं की काही पानांपासून, म्हणजे आता कोरोनाच्या काळात कॉल्चिसिन नावाचं एक इम्युनोमॉड्युलेटर दिलं गेलं. आता हे कॉल्चिसिन सुद्धा प्लांट्स पासूनच बनवलं गेलंय, पण आपल्याला माहित नसतं. पण ते ॲलोपॅथीच्या पद्धतीनुसार दिलं जातं. सिंकोना बार्क म्हणजेच क्विनाईन हे कंपाऊंड ह्या सिंकोना बार्क पासून बनतं. तसंच आपल्याकडे अनेक औषधी वनस्पती आहेत, बिया आहेत. सो वन इज व्हेजिटेबल किंगडम, अनदर इज अॅनिमल किंगडम. म्हणजे काही म्हणजे स्नेक विनम फॉर एक्झाम्पल, स्नेक विनम ही पोटेंटाइज केली जाते आणि मग त्याचं रूपांतर औषधामध्ये होतं. आमच्याकडे लॅक कॅन किंवा म्हणजे वाघिणीचं दूध, मांजरीचं दूध, हे सगळं ही लॅक मेडिसिन्स वापरून पण केलं जातं. अनदर इज मिनरल किंगडम, म्हणजे कार्बन, मेटल्स, चांदी, सोनं, ही सगळी मिनरल किंगडम्स. नोसोड्स याचा अर्थ, आता आपण प्लाझ्मा थेरपी बद्दल बोलतोय की मला रोग होऊन गेलाय, म्हणजे माझ्यात अँटीबॉडीज तयार झाल्या आणि मग मी प्लाझ्मा थेरपी दिली. तर सिमिलरली आय कॅन टेक अ टिश्यू ऑर अ सिक्रिशन. उदाहरणार्थ जर मी माझं रक्त पोटेंटाइज केलं तर त्याच्याने अँटीबॉडीज निर्माण होऊन ती आपण पोटेंटाइज फॉर्म मध्ये देऊ शकतो. अनदर इज इम्पॉन्ड्रोबेलिया, की एक्सरे किंवा अशासारखे रेज, हे मून रेज, हे अल्कोहोलला एक्सपोज एका विशिष्ट पद्धतीने करून त्याच्यापासून औषधं बनवणं. नेक्स्ट स्लाइड प्लीज. राईट, आता आपण स्कोप कडे वळूया. बऱ्याच लोकांना असं वाटतं की बरीच लोक असं म्हणतात की फक्त जुनाट रोगांसाठीच होमिओपॅथिक उपयुक्त आहे आणि होमिओपॅथिक अक्यूट साठी उपयुक्त नाही. तर हा थोडासा भ्रम आहे, तो मी पुढेही सांगणारच आहे, पण इथे आता मुद्दाम सांगते की बरेचसे आजार हे आपण 3 गोष्टींमध्ये आपण सगळे आजार विभागूयात. एक असतं इमर्जन्सी. इमर्जन्सीमध्ये तुम्हाला इमर्जन्सी मेडिसिनच लागतं आणि ते तात्पुरतं तुम्हाला त्या इमर्जन्सीतनं बाहेर काढतं. म्हणजे उदाहरणार्थ मला फिट आली, मला मॅसिव्ह हार्ट अटॅक आला किंवा मला खूप ब्लिडिंग झालं, अनिवार्य आहे, ती झाली इमर्जन्सी. दुसरं असतं अक्यूट. अक्यूट याचा अर्थ काही काळापुरते, साधारणतः 6 आठवड्यांपर्यंत टिकणारे आजार जे असतात त्याला अक्यूट आजार म्हणतात. म्हणजे कुठले? तर आपले व्हायरल फीवर्स, चिकुनगुनिया, मीझल्स, हे सगळे अक्यूट्स मध्ये येतात. आणि अनदर ऑल द रेस्ट ऑफ देम गो इन युअर क्रॉनिक, म्हणजे सगळे डिजेनरेटिव्ह आजार, ऑस्टिओआर्थरायटिस, ऑस्टिओपोरोसिस, व्हेरिकोज वेन्स, डायबिटीज, स्किनचे आजार, ह्या बऱ्याचशा गोष्टी या क्रॉनिक डिसीजेस मध्येच येतात. आणि या क्रॉनिक डिसीजेस मध्ये ॲलोपॅथी ही फक्त पॅलिएशन करते, क्युअरचं काम करत नाही. पण होमिओपॅथीमध्ये ह्या सर्व गोष्टींना नियर टू क्युअर, इट डिपेंड्स, पेशंट आमच्याकडे कुठल्या स्टेट आणि स्टेज मध्ये आला आहे त्याप्रमाणे आपल्याला लक्षात येतं की मी काय काय करू शकणार आहे या व्यक्तीच्या बाबतीत. तर मी हे काही आजारांची नावं दिलीत मुद्दाम. सायकोसोमॅटिक इलनेसेस, स्किनचे आजार, गायनेकॉलॉजीमध्ये DUB, डिस्फंक्शनल युटेराईन ब्लिडिंग असं म्हणतात त्याला. स्मिताताई आहेत की नाही मला माहिती नाही, पण स्मिताताईंना माहिती आहे की अंगावरनं खूप प्रमाणात रक्तस्राव होणं, पण त्याचं नेमकं कारण न समजणं. रिनल कॅल्क्युलाय, खडे, नंतर म्हणजे मुतखडे ज्याला आपण म्हणतो, पिडियाट्रिक, लहान मुलांना
नक्कीच आवडणारी औषधं आहेत आणि लहान मुलांचे बरेचसे आजार असे असतात की जे फंक्शनल असतात. क्रॉनिक रिनल डिसीजेस, ॲलर्जीज, आर्थरायटिस, व्हर्टायगो इत्यादी. आणि होमिओपॅथीचा अजून एक रोल म्हणजे प्रिव्हेंटिव्ह रोल पण आहे. तर कुठलंही औषध हे प्रिव्हेंटिव्ह रित्या दिलं जातं, म्हणजे रोग पुढे न होणं ह्याच्यासाठी थांबवण्यासाठी, क्युरेटिव्ह क्युअर करण्यासाठी, आणि अनदर इज पॅलिएटिव्ह. आपल्याला माहिती आहे सिप्ला सारखी इन्स्टिट्यूट ही कॅन्सरचं पॅलिएटिव्ह सेंटर चालवते. म्हणजे काय करते, तर तात्कालीन दुःख कमी करण्याचं काम, पण क्युअर होत नाही. तर ह्या तिन्ही ठिकाणी होमिओपॅथी ही चांगली काम करू शकते. नेक्स्ट स्लाइड प्लीज. नेक्स्ट स्लाइड शरद. हो. हा. आली नेक्स्ट स्लाइड आहे. हा, आता थोडासा कंपॅरिझन आहे. अनेक लोकांना वाटतं की मग पुष्प औषधी आणि होमिओपॅथीमध्ये काय सिमिलॅरिटी आहे. तर बाख नावाचा जो सायंटिस्ट होता, त्याच्या असं लक्षात आलं की फुलांचे काही अर्क जर आपण तयार केले आणि ते होमिओपॅथीच्या तत्वांनुसार दिले तर ते खूप छान काम करतात. पण बऱ्याच वेळेला सायकोलॉजीमध्ये याचा जास्त उपयोग होतो. तर 38 औषधं आहेत ही, आणि ही खास करून या सगळ्या गोष्टींसाठी, म्हणजे फिअर, अनसर्टॅनिटी, या सगळ्या गोष्टींसाठी तात्कालीन काम करणारी आहे. तर असं हे बाग फ्लॉवर रेमेडीज ही उपशाखा असं म्हणू शकतो आपण होमिओपॅथीची. नेक्स्ट स्लाइड प्लीज. 12 टिश्यू रेमेडीज, बाराक्षार. बाराक्षार मध्ये मला असं वाटतं की आपल्या ॲन्स जास्त सांगू शकतील, पण विल्हेल्म श्यूझलर हा अगेन ही वॉज अ जर्मन डॉक्टर, आणि त्याच्या असं लक्षात आलं की आपल्या शरीरामध्ये 12 क्षार आहेत, जे बॅलन्स मध्ये राहिले तर आपल्याला रोग होत नाहीत. आणि त्याचं जे ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ मेडिसिन आहे ते खूप होमिओपॅथीच्या जवळचं आहे. ही सर्व औषधं होमिओपॅथिक पोटेन्सीज मध्ये सुद्धा देता येतात, आणि साधारणतः ज्या गोष्टींसाठी ती 12 क्षारामध्ये दिली जातात त्याच गोष्टींसाठी ती होमिओपॅथीमध्ये पण दिली जातात. पण जसं मी म्हटलं तसं एक उपशाखा आहे आणि खूप इंटरेस्टिंग शाखा आहे. आणि ऍज मेनी ऑफ देम नो की याला खूप मेडिकल नॉलेज असण्याची गरज नसली तरी आपण ते एक प्रिव्हेंटिव्ह म्हणून देऊच शकतो. नेक्स्ट स्लाइड प्लीज. आयुर्वेद आणि होमिओपॅथीमध्ये काय फरक आहे? आयुर्वेद होमिओपॅथीपेक्षा खूप एन्शियंट आहे. एक उपवेद म्हणून आयुर्वेदाकडे बऱ्याच वेळेला बघितलं जातं. तो वेद आहे असंच समजलं जातं. त्याच्यात प्रिव्हेन्शन आहे. आणि जसं होमिओपॅथीमध्ये मायाझम्स हा विषय, मी जसं म्हटलं की थिअरी ऑफ क्रॉनिक डिसीजेस मध्ये त्यांच्या असं लक्षात आलं की काहीतरी आपल्या शरीरातल्या अशा प्रक्रिया असतात की ज्या आपल्याला बऱ्या होऊ देत नाहीत. तर त्याला आमच्याकडे मायाझम असं म्हणतात, आणि ते 3 मायाझम्स आहेत, सोरा, सिफिलिस आणि सायकोसिस. तसं आयुर्वेदामध्ये वात, पित्त आणि कफ ह्यांचा आधार घेऊन औषधं दिली जातात. मेडिसिन्स आर नॉट इंडिव्हिज्युअलाइज्ड इन आयुर्वेद हे म्हणणं जरा मोठं होईल, पण आयुर्वेदामध्ये पण असं आहे, काही औषधं ही तुम्ही ऑन द काउंटर घेतलीत तरी त्याचा फायदा होऊ शकतो. पण होमिओपॅथीच्या बाबतीत मात्र तो फायदा होईलच हे सांगता येत नाही. नेक्स्ट स्लाइड प्लीज. चांगल्या केल्यात ना स्लाइडीने. हो. बंद पडलं का काय? हॅलो शरद. नेक्स्ट. हा, आता मिथ्स कडे वळूयात. नेक्स्ट स्लाइड प्लीज. येस, हाच कळीचा मुद्दा आहे माझ्या मते. रावकर सर, शोभाताई हे सगळे प्युअर सायन्सेस मधले सायंटिस्ट आहेत. तर इवन भारती. तर होमिओपॅथी इज प्लासिबो. तर हा जो ॲव्होगॅड्रोज नंबर आहे ना, त्यांनी आम्हाला खूप छळलेलं आहे. कारण की त्याचं असं म्हणणं आहे की एका लिमिट नंतर पाणीच असतं. म्हणजे लोकांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जे पोटेंटायझेशन करता ते म्हणजे एका मोठ्या समुद्रामध्ये जर 1 ड्रॉप औषधाचं टाकलं तर काय होईल, असा हा प्लासिबो इफेक्ट आहे. तर ते समजावून सांगणं खूप डिफिकल्ट आहे. पण मला असं वाटतं की अनेक लोकांचे अनुभव असतील की होमिओपॅथी इज डेफिनेटली नॉट. अनदर मिथ इज होमिओपॅथी इज स्लो टू ऍक्ट. तर बऱ्याच वेळेला, म्हणजे फॉर एक्झाम्पल, माझा 20 वर्षाचा डायबिटीस आहे, तर तो 20 वर्षाचा डायबिटीस एका डोस मध्ये जातो का? तर तुम्ही ॲलोपॅथीकडे पण बघा ना. ॲलोपॅथीची औषधं सुद्धा अशी काही रामबाण नसतातच. काय होतं की मला पेन किलर औषध घेतलं की ते माझं पेन थांबतं.
पण प्रत्येक पेन किलरला हे लाईफ आहे. आणि म्हणून तुम्ही जर आपण सगळ्यांनी कधी ना कधीतरी पेन किलिंग औषधं घेतलेली तर ती आपल्याला दिवसातनं 2दा 3दा घ्यावीच लागतात. त्याचाही कोर्स असतो 7 दिवसांचा, 14 दिवसांचा. अँटिबायोटिक्सचाही कोर्स असतो. पण आपल्याला असं वाटतं की नाही मला झटपट बरं व्हायचंय. आणि माझ्याकडे तर फारच गंमतशीर लोक येतात की मॅडम मी खूप डॉक्टरांच्याकडे गेलोय आणि आता तुम्ही औषध द्या आणि लगेच बरं करा. तर हे असं लगेच बरं कुठल्याच रोगात करता येत नाही. मग ते इमर्जन्सी मेडिसिन असतं ते फक्त इमर्जन्सी आणि सर्जरीमध्ये आपण तात्काळ ते थांबवू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी ब्लीडिंग थांबवू शकते. पण माझं होणारं दुःख जे आहे ते मला ओव्हर अ पिरियड ऑफ टाईमच जातं. सो मला असं वाटतं हे खूप मिथ आहे. होमिओपॅथिक मेडिसिन्स कंटेन स्टिरॉइड्स. ही पण एक अफवाच आहे. अनफॉर्च्युनेटली काही होमिओपॅथिक डॉक्टर्स याला रिस्पॉन्सिबल आहेत. काही डॉक्टरांनी झटपट रिझल्ट्स मिळावेत, प्रॅक्टिस चांगली चालावी म्हणून केलेलं आहे. पण मला असं वाटतं की उडदा माझी काळे गोरे हे प्रत्येक ठिकाणीच असतात. म्हणून प्रत्येक होमिओपॅथिक डॉक्टर हा काही स्टिरॉइड्स देत नाही. पण काही डॉक्टर्स असे आहेत आणि इट इज व्हेरी अनफॉर्च्युनेट. दुसरी गोष्ट अशी आहे की देर आर लॉट ऑफ रिस्ट्रिक्शन्स विथ होमिओपॅथिक मेडिसिन्स. हे आयुर्वेदाच्या बाबतीत आहे तर ही रिस्ट्रिक्शन आहेत. आयुर्वेदानी प्रत्येक व्यक्तीनुरूप असं सांगितलेलं आहे की काय द्यावं. सेम इज द केस विथ होमिओपॅथी. होमिओपॅथीमध्ये तर अजिबातच रिस्ट्रिक्शन्स नाहीयेत. फक्त आम्ही असं सांगतो की ही जिभेवर विरघळणारी औषधं आहेत आणि नर्व्सद्वारा काम करणारी आहेत. त्याच्यामुळे तोंडामध्ये कुठलाही स्ट्रॉंग ओडर नको. मग स्ट्रॉंग ओडर असणारे पदार्थ कुठले? तर कांदा, लसूण, लवंग, पेपरमिंट, तंबाखू, गुटखा इत्यादी. तर हे आणि दारू सुद्धा तर इत्यादी सर्व पदार्थ तुम्ही अर्धा तास आधी आणि अर्धा तास नंतर घेऊ नाही इतकंच. पण त्याच्या बरोबरीने म्हणजे रोगामुळे असणारी काही रिस्ट्रिक्शन्स असू शकतात. म्हणजे डायबिटीसच्या माणसांनी मनाला येईल तसं वाटेल तसं गोड खाऊ नाही. तर ही रिस्ट्रिक्शन्स जी आहेत ती आहेतच. कोलेस्टेरॉल असणाऱ्या माणसांनी स्मोकिंग आणि दारू पिऊ नाही. तर ही जी रिस्ट्रिक्शन्स एक ज्याला आपण युनिव्हर्सल रिस्ट्रिक्शन्स म्हणतो ती जी आहेत ती आमच्याकडे पण आहे. होमिओपॅथिक औषधं ही इतर औषधांच्या बरोबर घेतली जाऊ नयेत. हा पण एक काय म्हणतो आपण इट इज नॉट ट्रू. होमिओपॅथी ऑलवेज ॲग्रवेट्स द डिसीज. तर बऱ्याच लोकांचा असा समज आहे की होमिओपॅथिक औषधं घेतली की तो आजार थोड्या वेळाकरता वाढतो आणि मग बरा होतो. तर हे प्रत्येक वेळेलाच होतं असं नाही. तर तो खूप डिटेल्ड विषय आहे म्हणून मी त्याच्याकडे जात नाही. पण हे पण खरं नाहीये. नेक्स्ट स्लाइड प्लीज. आता फॅक्ट्स कडे वळूया. तरी बऱ्याचशा फॅक्ट्स मिथ्सच्या बरोबरीने सांगितल्याच आहेत. फॅक्ट्स कडे वळूया. नेक्स्ट स्लाइड प्लीज. येस. होमिओपॅथी हे प्रूव्ड सायन्स आहे आणि गेली 200 वर्ष 170 देशांमध्ये ते चाललेलं आहे आणि अनेकांना गुण आलेला आहे. त्याच्यामुळे ते प्लासिबो आहे हे नक्कीच खरं नाही. अर्थात सिद्ध करणं खूप अवघड जातंय कारण सिद्धतेची प्रमाणं सुद्धा मॉडर्न मेडिसिन आणि शास्त्रज्ञ आम्हाला सांगताय की तुम्ही आमच्या पद्धतीने ते सिद्ध करा. तर ते खूप अवघड जातंय. त्याच्याबद्दल आपण कधीतरी नक्की बोलू. थोडंसं as it severity of the disease प्रमाणे वेळ लागतो. So sooner you approach a homeopathic physician, faster the results will be. वेळ कमी आहे म्हणून मी फक्त एकेका वाक्यात हे सांगते. थर्ड इज स्टिरॉइड्स. तर स्टिरॉइड्स बद्दल मी ऑलरेडी बोललेलीच आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. येस. डाएट रिस्ट्रिक्शन जसं मी तुम्हाला सांगितलं तसं की फक्त स्ट्रॉंग ओडर्स अवॉइड करावेत. 5वी फॅक्ट अशी आहे की 60% ऑफ द पेशंट्स दे अप्रोच होमिओपॅथिक डॉक्टर. म्हणजे तुम्ही जर आनंद सिनेमा बघितला असेल ना तर तुमच्या लक्षात येईल की शेवटचा पर्याय म्हणून राजेश खन्नाला बरं वाटावं म्हणून अमिताभ एका होमिओपॅथिक डॉक्टरला घेऊन येतो. आता तेव्हा होमिओपॅथिक डॉक्टरला घेऊन येऊन काय उपयोग आहे. पण बऱ्याच वेळेला शेवटचा पर्याय म्हणून लोक आमच्याकडे येतात. तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही शेवटचा पर्याय म्हणून न येता पहिला पर्याय म्हणून आमच्याकडे यावं, माझ्याकडे यावं असं सांगते मी. अनदर फॅक्ट इज इन एनी क्रॉनिक डिसीजेस द सिलेक्शन ऑफ रेमेडी विल बी बेस्ड. तर हे खूप टेलर मेड आहे. प्रत्येकाच्या ससेप्टिबिलिटीनुसार प्रत्येकाच्या ह्याच्यानुसार आम्ही औषधं देतो आणि काही काही वेळेला ॲग्रवेशन्स होतात पण ती बरी पण होतात. नेक्स्ट स्लाइड प्लीज. थँक्यू.
आता कुणाला काही शंका असतील तर मी खूप कमीत कमी वेळेत खूप मॅटर सांगायचा प्रयत्न केलेला आहे. आता कुणाला काही प्रश्न उत्तरं असतील तर जरूर विचारा. मी इथे मुद्दामून होमिओपॅथिक औषधांची नावं सांगितली नाहीयेत. अजून एक मला कळकळीने सांगावंसं वाटतं, की माझ्या मैत्रिणीला सांधेदुखीसाठी रस्टॉक्स दिलं, म्हणून मी पण रस्टॉक्स घेणं हे खूप चुकीचं आहे. नंबर 1. नंबर 2, अनेक वर्तमानपत्रांमध्ये होमिओपॅथीचे लेख येतात आणि लोक ते लेख वाचून वाटेल ते घेतात. तर ते तुम्ही घेऊ नका. तुम्ही कुठल्याही तुमच्या आवडीच्या होमिओपॅथिक डॉक्टरकडे जा, तुमची प्रकृती त्याला दाखवा आणि मग औषधं घ्या. अजून एक लोकांना असं वाटतं की तुम्हाला तपासण्या कराव्या लागतात का? तर हो, कारण की आता डायबिटीज किंवा आता तुमची इपिलेप्सी कुठल्या स्टेटला आहे, तर त्याप्रमाणे मला इन्व्हेस्टिगेशन्स, रिपोर्ट्स बघावेच लागतात. दुसरी गोष्ट म्हणजे होमिओपॅथिक डॉक्टर तपासतात का? तर होमिओपॅथिक डॉक्टर्स तपासतात. त्यांनाही तपासावं लागतं आणि त्यानुरूप तुम्हाला औषध द्यावं लागतं. त्यामुळे माझी ही सर्वांना कळकळीची विनंती आहे. कुठलंच औषध म्हणजे फक्त होमिओपॅथीचं असं नाही. आयुर्वेद, युनानी, सिद्ध, इव्हन योग. कोणीतरी मला एक आसन सांगितलं म्हणून मी ते घर बसल्या करायचं, हे खूप चुकीचं आहे. तुम्ही त्या तज्ञांच्याकडे गेलं पाहिजे. तुमची प्रकृती कशी आहे ते त्या तज्ञाला ठरवू दे आणि मग ती औषधं घ्या. कुणाला काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. थँक्यू मृणाल. आज आपण वेळेच्या अभावी प्रश्न उत्तराचं सेशन जरा अवॉइड करूया. इफ यू डोंट ओके, शुअर. आपण इंडिव्हिज्युअली तुला लोकांना काही प्रश्न असतील तर विचारायला आपण व्हॉट्सअपवरती सांगू. ओके, कारण वी ऑलरेडी एक्सिडेड आवर टाइम. सो एक्सक्यूज अस फॉर दॅट. आता मी सगळ्यांना अनम्यूट करतो आणि एव्हरीबडी कॅन अनम्यूट हिमसेल्फ इफ ही विशेस टू. आणि आता यशवंतराव, ओव्हर टू यू फॉर दी म्यूट झालं. नाही, ठीक आहे, ठीक आहे. हो, बरोबर झालं. येते काय? हा रिझल्ट सांगण्यापूर्वी मला मुद्दामून संजीव धोत्रेचा उल्लेख करायचा आहे. सुरुवातीला अवघड वाटणारी ही इलेक्शन संजीवने अत्यंत सोप्या पद्धतीने पार पाडून दिली. त्याबद्दल संजूचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. या इलेक्शनमध्ये संजूचाच सिंहाचा वाटा आहे. आता मी रिझल्ट सांगतो की एकही बॅलेट पेपर इनव्हॅलिड ठरला नाही. हे आजच्या इलेक्शनचं वैशिष्ट्य आहे. नंतर आता मी नावं वाचतो. ही नावं अल्फाबेटिकली आहेत. त्याचा वोटशी काही संबंध नाही आहे. अनिल डांबले, रविकिरण देसाई, शरद डोळे, अशोक गाडगीळ, गौरी शिकारपूर आणि शोभाताई राव ह्या एक्स ऑफिशियल मेंबर आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कन्व्हिनर डॉक्टर सूर्यप्रकाश राव. अरे वा, दिलेली सगळं. सर्वांचं अभिनंदन. मोठं काम आहे. शरद, ओव्हर टू शरद. Thank you, Yashwantrao. This meeting cannot end without expressing our appreciation and gratitude towards our Rotarian Sanjeev Chaudhary, who has taken painstaking efforts in making a software-based solution, which is very easy to use. And I'm happy to share that this solution has been used by multiple clubs in the district. So, Sanjeev, on behalf of all the members of our club, I sincerely thank you for making the online election process so simple and very easy to use. छान केलं. So thank you. फार छान केलंस. छान. आणि now I request First Lady Bharti to propose vote of thanks, because today Aniruddha is not able to join the meeting. So just a small vote of thanks. हॅलो एव्हरीबडी. सगळ्यांनाच पटेल की इतक्या सुंदर आणि सोप्या भाषेत मृणालने आपल्याला, त्यांनी मला वाटतं 4-5 वर्षात ते जे काही शिकतात ते त्यांनी आपल्याला अर्ध्या तासात ते सगळा त्याचा प्रवास घडवून आणलाय. होमिओपॅथी बद्दल खूपच उत्सुकता पण आहे आणि खूप शंका पण आहेत. मला पर्सनली पण खूप शंका आहेत त्याच्याबद्दल, पण मी त्या नक्कीच तिला नंतर विचारेन. इतक्या सोप्या भाषेत स्कोप, त्याचं मटेरियल, म्हणजे आम्हाला इतका तिने छान तो जर्नी घडवून आणला. आणि 12 बद्दलही ती बोलली. तर मला असं वाटतं की जसा 12 एक कोर्स डिझाईन केलाय तसा एखादा छोटासा कोर्स मृणालने डिझाईन केला आणि होमिओपॅथीचा आपल्याला डे टू डे लाईफमध्ये कसा त्याचा उपयोग होईल, तर ते पण खूप छान होते.
तर क्लबच्या वतीने आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने मी मृणालचे आभार मानते आणि तिला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते. ओव्हर टू प्रेसिडेंट. आजच्या आपल्या ऑनलाईन इलेक्शन प्रोसेसमध्ये जेव्हा 2 आठवड्यापूर्वी ठरलं की आपण ऑनलाईन इलेक्शन करायचं आणि कोण कन्व्हेनर होईल याच्यासाठी आपण यशवंतरावना रिक्वेस्ट केली आणि यशवंतराव व्हेरी विलिंगली ॲक्सेप्टेड द रिस्पॉन्सिबिलिटी. गेले 15 दिवस त्यांनी आम्हाला सगळ्यांना फार छान गायडन्स दिलेला आहे. त्याबद्दल यशवंतरावांचे मनापासून धन्यवाद आणि याच्यापुढं सुद्धा अशीच आपली गायडन्स आपल्या सर्वांना क्लबमध्ये असावा आणि वी लुक फॉरवर्ड टू यू ॲज अ फादर फिगर हू विल ऑलवेज अवेलेबल टू अस फॉर clarifying any doubts as well as guiding us. Yashwantrao, thank you very much for conducting the election for this year. And this is a sincere appreciation, not as a lip service, but from the bottom of the heart. Thank you very much, Yashwantrao. आजचा अटेंडन्स अनाउन्स करण्याच्या आधी आय रिक्वेस्ट शिरीष टू टेल अस अबाउट द नेक्स्ट वीक्स प्रोग्राम. ओव्हर टू यू शिरीष. नमस्कार. पुढच्या सोमवारी म्हणजे 7 तारखेला 7 डिसेंबरला आपल्याकडे संयुक्त आणि अवॉर्ड प्रेझेंटेशन कार्यक्रम आहे आणि त्या दिवशी जे प्राइज विनर्स आहेत त्यांचं कार्यक्रमी परफॉर्मन्स आपल्याला ऐकता येणार आहे, तेव्हा मोठ्या संख्येने उपस्थित राहा. थँक्यू. एक फक्त ऍड करू इच्छितो इथं शिरीष, यावर्षीची आपली संयुक्त दाणी स्पर्धा फक्त पुण्यासाठी मर्यादित नाही. आपल्याला यावर्षी सर्व महाराष्ट्रभर आपल्याला रिस्पॉन्स मिळालेला आहे. जवळजवळ 100+ एंट्री आपल्याला फर्स्ट राऊंडमध्ये आलेल्या होत्या आणि त्याचं सर्व जजिंग आपल्याच क्लबमधल्या सीमा आणि शिल्पा वगैरे यांनी केलं आणि नितीननी पण त्याला खूप मदत केलेली आहे. तर पुढच्या सोमवारी आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहा आणि पुण्यातल्या आणि पुण्याबाहेरच्या यंग कलाकारांना प्रोत्साहित करा अशीच मी नम्र विनंती करतो. आजचा अटेंडन्स 51 रोटेरियन्स, 40 ॲन्स, 2 गेस्ट, टोटल अटेंडन्स 93. दिस मीटिंग इज एडजर्न. थँक्यू. गुड. छान झाला कार्यक्रम तुझा. छान झाला कार्यक्रम. मस्त मस्त मस्त. खूप छान माहिती दिलीस. छान झालं मृणाल. थँक्यू सो मच. थँक्यू शिरीष फॉर गिव्हिंग. कार्यक्रम छान झाला आणि कॉंग्रॅच्युलेशन पण. Slides पण खूप छान हा, होत्या. तिला लक्षात येलं आलं. मृणाल आय वॉज व्हेरी मच देअर. तुझा सगळा टॉक मी छान ऐकला, छान टॉक दिलास आणि ऑफकोर्स प्रत्येक पती ही पेशंटच्या चांगल्यासाठीच असते आणि प्रत्येकाने आपापल्या लिमिट्स ओळखून पेशंटला ट्रीट करावं आणि त्यांचे एलिमेंट्स बरे करावेत, असंच माझं पर्सनल मत नेहमी असतं. तर छान झाला तुझा टॉक, सो कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू सो मच स्मिताताई. Slides खूप छान होत्या. सिनियर डॉक्टर आणि हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. स्लाइड्स पण खूप छान होत्या. अगदी एक्सप्लेनेटरी होत्या. छान वाटल्या अगदी बघताना. ओ थँक्यू. सुंदर अगदी. मृणाल आज थोडासा वेळ कमी पडला. हो नाही त्याबद्दल ओके. समटाइम वी कॅन फोकस ऑन अ पर्टिक्युलर कंडिशन कधीतरी नंतर आणि मग त्याच्याविषयी. आणि मला खरं तुला विचारायचं होतं की कॉस्टच्या बाबतीत कसं आहे, कॉस्ट इफेक्टिव्ह कसं आहे ते, कारण वेदर इट इज. आता त्याच्यात थोडीशी गडबड आहे. आता काय झालंय सांगते. फॉर एक्झाम्पल आपल्याला काही औषधं माहितीये, उदाहरणार्थ अर्निका औषध आपल्याला माहितीये, पण कॉम्बिफ्लाम आणि अर्निका याची कंपॅरिझन नाही होऊ शकत. निश्चितच बऱ्याच वेळेला कॉम्बिफ्लाम स्वस्त असतं अर्निकाच्या पेक्षा, पण वी हॅव टू जज इट ऑन द इफेक्टिव्हिटी, साईड इफेक्ट्स, अशा सगळ्या गोष्टी. पण कॉस्ट इफेक्टिव्हिटी हा खूपच काय म्हणतो त्याला एक कळीचा मुद्दा आहे आता, कारण ॲलोपॅथिक औषधं खूप स्वस्त झाली. त्याची आता पेटंट्स बऱ्याच ह्याची आता संपली आहेत, त्यामुळे लाईव्ह नाही आहेत आता, त्यामुळे ती रॉयल्टी सगळं गेल्यामुळे आता पॅरासिटामॉल तर खूपच हे आलं ना, स्वस्त झालं. एक्झॅक्टली. तर त्यामुळे पूर्वी जे काय होतं ना की खूप महाग होती ॲलोपॅथीची औषधं, तर तसं आता राहिलेलं नाही. म्हणजे इव्हन तुमची डायबिटीसची पण औषधं जर तुम्ही जेनेरिकली घेतली तर ती खूप स्वस्त पडतात
आणि आमची मदर टिंक्चर्स ही खूप महाग पडू शकतात. त्यामुळे कॉस्ट इफेक्टिव्हिटी, म्हणूनच मी तो कॉस्ट इफेक्टिव्हिटी हा विषय घेतलाच नव्हता. कॉमर्सच्या माणसाला येणारच तो. ते मला दुसरं विचारायचं So you मी pointed it. एक क्वेश्चन होता की हा. तू म्हणते आयुर्वेद इज प्रिव्हेंटिव्ह आणि होमिओपॅथी इज क्युरेटिव्ह. नाही नाही नाही, नो नो नो, नाही नाही, मी असं कुठेच मी क्युरेटिव्ह असं नाही म्हटलं. पण आयुर्वेद जे आहे ना ते ऍक्च्युली इट्स अ ब्युटिफुल सायन्स. कारण मी थोडासा त्याचा अभ्यास मध्यंतरी कुठल्या वेगळ्या कारणासाठी केला. तर आयुर्वेद हे तुम्हाला लाईफस्टाईल कशी जगायचं हे शिकवतं. आणि म्हणून तुम्ही जर आयुर्वेदाप्रमाणे जगलात ना तर कदाचित तुम्ही रोग तुम्हाला होणारच नाही. अशा अर्थाने मी ते लिहिलंय. आणि होमिओपॅथी इज क्युरेटिव्ह, म्हणजे बेसिकली होमिओपॅथीमध्ये हे असं जगा, असं जगू नका, असे झोपा, असे झोपू नका, असं काही नाहीये. तर ते फक्त आणि फक्त हा रोग झाला की ही औषधं घ्या, अशा अर्थाने मी ते म्हटलं होतं. म्हणजे इफ इट हॅज रीच्ड इन अ रॉंग वे देन आय एम सॉरी. नाही ऍक्च्युली ना हे ओव्हरलॅपिंग ब्रांचेस समटाइम्स वाटतात. कारण आमच्या मॅडमनी अश्वगंधाचं मदर टिंक्चर फॉर ऍज अ प्रिव्हेंटिव्ह दिलं. म्हणजे इट इज ऍक्च्युली आयुर्वेदिक अश्वगंधा आणि मदर टिंक्चर मध्ये म्हणजे ओव्हरलॅप समवेअर. एक्झॅक्टली. आणि दॅट इज द रिझन की होमिओपॅथी आणि आयुर्वेदामध्ये खूप सिमिलॅरिटी आहे. आणि कदाचित म्हणूनच भारतात ते खूप पॉप्युलर आहे इतर कंट्रीजच्या मानाने. इट इज आपला सगळा होमिओपॅथीचा बिझनेस हा भारताच्या जीवावर चालतो. सगळ्यात जास्त होमिओपॅथिक कॉलेजेस भारतात आहेत. सगळ्यात जास्त ऑफिशियल शिक्षण भारतात दिलं जातं. सो आहेच ते ओव्हरलॅपिंग आहे. म्हणजे प्रॉब्लेम नाही. यू कॅन टेक प्युअर दिस इज मोर प्युअर. होमिओपॅथी इज मोर प्युअर फॉर्म आणि आयुर्वेद मोस्ट ऑफ द टाइम असं वाटतं म्हणतात म्हणजे की मोर प्युअर म्हणण्यापेक्षा इट इज मोर पोटेंटाइज्ड. होतं काय की तुम्ही त्याची जी केमिकल्स असतात ना कुठल्याही, म्हणजे तुम्ही कुठलाही झाडपाला घ्या त्याच्यात केमिकल्स असतात. म्हणजे मेहंदीनी अलर्जी येणारी लोक आहेत ना, भुईमुगाच्या दाण्यानी अलर्जी येणारी लोक आहेत. त्याच्यामुळे कुठल्याही नॅचरल गोष्टींमध्ये केमिकल्स असतातच. आता आम्ही फक्त ती केमिकल्स पोटेंटाइज करतो. म्हणजे त्याचे जे हार्मफुल इफेक्ट्स असतात ते आम्ही नलिफाय करतो. तर हा डिफरन्स आहे. आणि आयुर्वेदाची जी औषधं असतात ती बऱ्याच वेळा रॉ फॉर्म मध्ये दिली जातात. तर काही सेन्सिटिव्ह लोकांना बऱ्याच वेळेला त्यामुळे त्रास होण्याची पण शक्यता असते. तर तो त्रास होमिओपॅथिक औषधांनी कमी वेळेला होतो. मृणाल, एक विचारू प्रश्न मृणाल? होमिओपॅथीचं औषध घेताना कॉफी घ्यायची नसते असं एक ऐकलेलं आहे, ते कितपत काय? आता ते मी सांगते की बरेच लोक जे आहेत ना, सम पीपल आर क्रॉनिक कॉफी कन्झ्युमर्स. म्हणजे मी लहानपणापासून कॉफी पिते. तर मी जर कॉफी प्यायले तर मला फार काही प्रॉब्लेम होणार नाही. पण कॉफी हे बऱ्याच होमिओपॅथिक औषधांवरती अँटीडोट असतं. त्यामुळे घेऊ नये. पण असं थंब रूल नाहीये. त्याच्यामुळे अगेन यू हॅव टू कन्सल्ट युअर डॉक्टर. आणि अनदर अगेन थिंग इज की कॉफी क्रिएट्स अ स्ट्रॉंग ओडर इन युअर माउथ. तर अर्धा तास आधी आणि अर्धा तास नंतर घेऊ नये. पण काही स्पेसिफिक औषध आहेत ज्याला कॉफी हे अँटीडोट आहे. तर ते जर औषध तुमच्या होमिओपॅथिक डॉक्टरने तुम्हाला दिलं असेल तर यू शुड कन्सल्ट द डॉक्टर. पण हा सरसकट नियम आता शिथिल करण्यात आलेला आहे. ओके, थँक्यू. एक माझा प्रश्न होता की असं म्हणजे त्याच्या आधी पाणी पिऊन तोंड साफ करणं असं आवश्यक आहे का औषध घ्यायच्या आधी? तर ते पुन्हा तेच आहे की आपल्या तोंडातले काही ओडर्स असतात किंवा आपल्या स्वतःच्या लाळेला सुद्धा एक वास असतो. नंतर आपल्या काही केमिकल्स तोंडात जनरेट होत असतात. तर इट इज बेटर दॅट यू रिन्स युअर माउथ अँड दॅट्स इट. आणि अर्धा तास अलीकडे पलीकडे खायचं नाही ना जास्त करून. शक्यतो खाऊ नाही. कारण ते जिभे वाटेच एकदम पटकन ऍब्झॉर्ब केले जातात. कारण आपण ज्याला नॅचरल म्हणतो ना, तर जगात कुठल्याही नॅचरल गोष्टीमध्ये केमिकल्स ही आहेतच. ओनली थिंग इज दॅट दोज केमिकल्स आर प्रेझेंट इन नॅचरल फॉर्म. करेक्ट. अँड वी प्रिपेअर ऑल दोज थिंग्स इन अ सिंथेटिक वे. हा एवढाच डिफरन्स आहे. त्याच्यामुळे हे जे काय आहे ना की आम्ही सगळे हर्बल शॅम्पू वापरतो, आम्ही हर्बल साबण वापरतो, हे सगळं मिथ आहे. कारण की शेवटी तुम्ही त्या हर्ब्सची केमिकल्स मध्येच कन्व्हर्जन करावं लागतं. तुम्ही तुमच्या शिकेकाईला शॅम्पूचा फेस येत नाही. तर तुम्हाला फेस येण्यासाठी शॅम्पू मध्ये डिटर्जंट घालावंच लागतं. तर मग तो कितीही हर्बल असू दे. सो एव्हरीथिंग
इज मेड, एव्हरीथिंग इन नेचर हॅज गॉट केमिकल्स. आपल्या मातीत पण केमिकल्स आहेत ना. त्यामुळे एखाद्या मातीमध्ये इंद्रायणी उगवतो, एखाद्या मातीमध्ये बासमती उगवतो. तर तुम्ही उद्या कोकणात बासमती उगवायला गेलात तर तो उगवणार नाहीये. इट इज बिकॉज आवर मिनरल्स आर देअर इन द सॉइल. They are in complex form. Lot of Yes, it's very complex. Yes, yes. complex form. And आता here बघताय ना, आपण ह्युमन बिंग्स इतके कॉम्प्लेक्स आहोत, तर कॉम्प्लेक्स लोकांना सगळं कॉम्प्लेक्सच लागणार, त्याला काही इलाजच नाहीये. आणि होमिओपॅथिक मेडिसिन्स वर्क व्हेरी वेल इन एनिमल्स ऑल्सो. दे वर्क व्हेरी गुड इन कॅटल आणि शीप अँड डॉग्स अँड कॅट्स. ॲलोपॅथीची औषधं जशी प्रिस्क्रिप्शन शिवाय मिळत नाहीत, तशी होमिओपॅथीमध्ये काही अक्रॉस द काउंटर मिळत नाही. नाही ना, अनफॉर्च्युनेटली तसं नाहीये. ह्याचं कारण आमच्या काउन्सिल्स आणि ह्याचं कारण होमिओपॅथीचा उगम. होमिओपॅथीचा उगमच मुळी माणसांपासून झालेला आहे आणि त्याला शास्त्र म्हणून मान्यता ही खूप अलीकडच्या काळात मिळालेली आहे. आता त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहेत. जसं आपण आर्सेनिकच्या बाबतीत बघितलं की आता कोरोनाच्या साथीमध्ये आर्सेनिक अत्यंत रॅम्पंटली आणि खूप घाणेरड्या पद्धतीने दिलं जात होतं काही ठिकाणी. तर मग तेव्हा आम्ही डॉक्टर्सनी सरकारला विनंती केली की तुम्ही अशा तऱ्हेने आर्सेनिक न देण्याची असं काहीतरी करा. तर हे आता हळूहळू कायदे येतील, पण असा कायदा नाहीये अनफॉर्च्युनेटली. म्हणजे तो कायदा आहे पण तो अंमलात आणला जात नाही. अजून एक विचारायचं होतं की ही सगळी, म्हणजे मी आमच्या मॅडमना पण विचारलं होतं, पण ही सगळी मेडिसिन्स लॅक्टोज म्हणजे शुगर ही वापरून तू म्हणलीस ना की गोट मिल्कची शुगर वगैरे, तर ज्या लोकांना लॅक्टोज इंटॉलरन्स जेनेटिक डिसऑर्डर आहे, मग त्यांना ही औषधं उपयोगी पडत नाही. अगदी सांगू का, शुगर गोळ्या मागतात, त्याच्यातल्या 2 गोळ्या किंवा 3 गोळ्या किंवा 4 गोळ्या आपण घ्यायला सांगतो आणि त्या खूप लवकर विरघळतात. तर मटेरियल डोसेस मध्ये ज्याला लॅक्टोज इंटॉलरन्सला ज्या अमाऊंट मध्ये लॅक्टोज लागतं ना, तसं नसतं. इनफॅक्ट माझ्या गेलाय सो तेवढ्याशा पिल्स मधल्या लॅक्टोजनी नाही होत इंटॉलरन्स. माझा तरी असा अनुभव नाही. नाही, पण आपले सगळे मंगोलियन रेस दे कांट ड्रिंक अवर ड्रॉप ऑफ मिल्क सुद्धा घेऊ शकत नाही ते नेपाळी किंवा हे चायनीज लोक. They have a gene, they have a lack of gene which doesn't digest lactase. The method of making it is very different. आणि so the amount of lactose in each pill is very very 1000च्या काही भाग वगैरे असं. किंवा lactose also undergoes the particle and nanoparticles change their behavior when they are in the nano form. So perhaps that may be the reason असं मला वाटतं. Yes, असं त्याला असं गणिती उत्तर. Nano form मध्ये entirely the particle behaves in a different way. It changes, correct. Therefore perhaps it is not seen. मला एक प्रश्न होता की आता मी इथे अमेरिकेत आहे ना, तर मी 3-1 महिन्याची औषधं घेऊन येते होमिओपॅथीची. तर असं होतं का की ते 3 महिने झाले त्याच्यामुळे त्याचा इफेक्ट कमी होत जातो, असं होतं का? नाही, कारण की त्या ज्या पिल्स असतात ना, त्याच्या एकदा ऍब्झॉर्ब झालं की ते खूप काळ राहू शकते. तर आता ह्याच्यावरती संशोधन चालू आहे. एक्सपायरी डेट ऑफ होमिओपॅथिक होमिओपॅथ्स आहेत, तर त्यांनी एक साधारणतः सांगितलं की up to 3 years you can use these medicines. So this is what is the current conclusion, but the research is going on. 3-4 महिने तर काहीच प्रॉब्लेम नाही ना? नाही, अजिबातच नाही. तुमच्या भारतीमध्ये तुम्ही असं काही रिसर्च प्रोजेक्ट व्हिज्युअलाइज करता का की नॅनो पार्टिकल्सचा, म्हणजे होमिओपॅथिक मेडिसिन? IITian एक बेलारे म्हणून डॉक्टर आहे, त्या बेलारे डॉक्टरनी IIT मध्ये हा एक प्रोजेक्ट केलाय आणि आमच्याकडे सेल लाईन्स वरती बरेच प्रोजेक्ट्स भारतीमध्ये चालू आहेत. पण होतं काय की ते सेल लाईन्सचे प्रोजेक्ट्स ते तीच लोक घेतात त्यांच्याकडे आणि ते फक्त आम्हाला होमिओपॅथिक डॉक्टर्स म्हणून कन्सल्ट करतात. तर असे खूप प्रोजेक्ट चालू आहेत आणि इफ यू सर्च तर सेल लाईन्स वरती खूप रिसर्च झालाय आणि इट हॅज बीन फाउंड की कॅन्सर सारख्या रुग्णांमध्ये सुद्धा ती सेल लाईन होमिओपॅथिक औषधांनी चेंज झाली आहे. मी माझ्या गायडन्सच्या अंडर कॉल्चिकम इज अ गुड ड्रग फॉर गाऊट. गाऊट हा आजार माहिती असतो, त्याला मराठीतलं नाव नाही मला माहिती, पण त्याच्यावरती कॉल्चिकम नी काम केलंय.
तर मी मागे एकदा राव सरांशी पण बोलले होते कॉल्चिकमच्या बद्दल, की आपल्याला ते उगवता येईल का, आणि कारण प्रत्येक प्लांट्सच्या पण वेगळ्या स्ट्रेन्स असतात. तर आम्हाला असं लक्षात आलं की माईस मध्ये कॉल्चिकम विदाउट एनी साईड इफेक्ट्स खूप चांगलं वापरलं गेलं. पूर्वी ॲलोपॅथीमध्ये वापरायचे, पण कॉल्चिकम हे औषध घेतल्यानंतर उलट्या, जुलाब, मळमळ हे व्हायला लागलं आणि मग हळूहळू कॉल्चिकम हे औषध ॲलोपॅथीतनं डिबार झालं. तर अशा तऱ्हेच्या सायन्स वरती आणि अॅनिमल स्टडीज असे खूप चालू आहेत. सेम का? Pardon me? कॉल्चिकम मधूनच कोल्चेसिन काढतात का? मला कळलं नाही. काय म्हणते? कॉल्चिकम म्हणजे कॉल्चिकम ऑटमनेल नावाचंच प्लांट आहे. त्याच्यातून कॉल्चेसिन काढतात ना, म्हणजे त्याच्यातनं chemically active. करेक्ट. अँड देन वी ऍक्टिव्ह. रेकॉर्डिंग स्टॉप करू का? हो. येस.